वेलकम टू शाश्वत अकॅडमी. ॲक्च्युअली चॅप्टरमध्ये कळेल की ॲडव्हान्स्ड इंग्लिश काय असते. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की माझं शिकवणं नेहमी स्टँडर्ड आहे. हा UPSC CDS राज्यसेवा आणि कंबाईनच्या लेवलला मी शिकवत असतो. सो तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये कळेल ते. आता कंडिशनल सेंटेन्स काय आणि याच्यावरती प्रश्न कुठले आलेत तर बघा, राज्याच्या 16, 17, 18, 19 कंबाईन 2019, 2018 प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहे कंडिशनल चॅप्टरवरती. म्हणजे कुठला असा चॅप्टर आहे ज्यावरती प्रश्न रिपीट होतात तर हे चॅप्टर आहे ते कंडिशनल. ठीक आहे. आता आपण जर प्रत्येक पेपरवर घेतला आणि PSI घेतला, ST घेतला, असिस्टंट घेतला तर एक तरी वाक्य असतं, पण राज्यसेवेला 3-3, 4-4 प्रश्न याच्यावरती येत आहेत. हा चॅप्टर एका लेक्चरमध्ये संपणार नाही. याला 3-4 लेक्चर लागतील आपले, 3-4 व्हिडिओ असतील आपले याच्यावरती आणि ते सगळे डिटेल तुम्ही बघायचे, वारंवार बघायचे. आपण यामध्ये UPSC CDS सगळे वाक्य घेऊ आणि तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये UPSC आणि CDSची वाक्य कशी कॉपी झालेली आहेत. आणि सेम यात राज्यसेवा वाक्य PSIला, PSIचं वाक्य कंबाईनला आहे, ते आपण एकत्र बघू. हा स्टँडर्ड जरा हाय आहे. थोडंसं तुम्हाला काही गोष्टी कळणार नाही, तुम्हाला रिपीट बघावं लागेल याच्याविषयी व्हिडिओ, कारण थोडं डिटेलमध्ये आहे खूप. ॲक्च्युली पुस्तकांमध्ये थोडं वर लेवलला असेल, पण आपण सगळं डिटेल जाऊया खोलात, अगदी परिपूर्ण हे चॅप्टर संपूया. याच्यावरती कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला वर्क होईल. नंबर नेक्स्ट की रायटिंगवाल्यांसाठी, रायटिंग जर लिहायचं असेल तर काही रूल्स असतात, त्यातले काही रूल यामध्ये आहेत कंडिशनलमध्ये. तर करतो मी स्टार्ट. बघा आता कंडिशनल काय तर खूप सोपं सांगतो. आधी मी काम करतो, अगदी सोप्या पद्धतीने जाऊया एक अर्धा तास, त्यानंतर मग आपण हाय लेवलला जाऊ. अगदी सोपे एक छोटे वाक्य घेतो मी येतात 5-6चे, नंतर आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. समजण्यासाठी सांगतो फक्त. हे बघा, कंडिशनल म्हणजे काय आणि कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय. हे एक वाक्य आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने स्टार्ट करतोय मी. हे एक वाक्य गृहीत धरा. मग एका वाक्यात किती वर्ब असतात? एकच असतो. आणि एक दुसरं वाक्य आहे. मग 2 वाक्यांमध्ये किती वर्ब असतील? 2 वर्ब असतील. क्लिअर. मग आता मला काय करायचं आहे, हे 2 वाक्य एकत्र करून एक वाक्य करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित आहे का? हे 2 वाक्य एकत्र करून एक करायचं आहे. मग हे 2 वाक्य जर मला एकत्र करायचे आहे तर त्यासाठी एक शब्दाची गरज पडते. तो शब्द म्हणजे कंजंक्शन. त्याला कंजंक्शन म्हणतो आपण. क्लिअर. आता एक कंजंक्शन काय बरं? कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन म्हणजे असा एक शब्द अनेक वाक्यांना एकत्र करण्याचं काम करतो. जसं एक दोरी आहे आणि ती आपण कापली, तिला जोडायची म्हणत आपण गाठ मारतो बघा. सेम थिंग कंजंक्शन असा शब्द आहे जो 2 वाक्य, 3 वाक्य, 4 वाक्य, 10 वाक्य एकत्र करण्याचं काम करतो. मग हे एकत्रीकरण म्हणजेच कंडिशनल सेंटेन्सेस. म्हणजे काय, मी जेव्हा 2 वाक्य एकत्र करेल, 3 वाक्य एकत्र करेल, हे एकत्र केलेल्या वाक्यांना आपण कंडिशनल सेंटेन्स म्हणतो. मग आता एक कंजंक्शन काय बरं? मग आपण मराठी म्हणतो जर, तर, जेव्हा, तेव्हा, जसे, तसे, ज्या क्षणी, त्या क्षणी, जर नाही तर नाही. तेच कंजंक्शन इंग्लिशमध्ये आहे. म्हणजे इफ, अनलेस, अंटिल, ॲज सून ॲज, व्हेन, व्हाईल, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, बेरली व्हेन, स्कार्सली व्हेन, नायदर नॉर, आयदर ऑर. हे सगळे कंजंक्शन काय काम करतात तर 2 पेक्षा अनेक वाक्य एकत्र करण्याचं काम करणारा शब्द म्हणजे कंजंक्शन आहे. मग आता कंजंक्शन चॅप्टर शिकणार आहोत का तर नाही, आपण शिकतोय कंडिशनल चॅप्टर. मग कंडिशनल चॅप्टर म्हणजे काय? 2 पेक्षा अनेक वाक्यांचं एकत्रीकरण म्हणजे कंडिशनल सेंटेन्स. मग आता कंडिशनल सेंटेन्स शिकण्यासाठी कंजंक्शन माहिती पाहिजे. क्लिअर. मग कंजंक्शन कुठले आहेत तर ऐका, आता व्यवस्थित आहे का. कंजंक्शन भरपूर आहे, जवळजवळ 80 कंजंक्शन आहे असं गृहीत धरा. 80 इंग्लिशमध्ये. म्हणजे हे मगाशी बोललो ॲज सून ॲज, नो सूनर दॅट, हार्डली व्हेन, बेरली व्हेन, स्कार्सली व्हेन, व्हाईल, 80 गृहीत धरा. 80, 100 असे गृहीत धरा. मग आता सगळे कंजंक्शन जोडलेले वाक्य कंडिशनलचे असतात का तर नाही. आपल्याला फक्त मोजके कंजंक्शन घ्यायचे आहे की ज्यांनी जोडलेले वाक्य कंडिशनल सेंटेन्स असतात. म्हणजे आपल्याला सगळे कंजंक्शन शिकायचे नाही आहेत का, कारण सगळ्या कंजंक्शननी जोडलेले वाक्य कंडिशनल सेंटेन्सची नसतात. वाक्य व्यवस्थित आहे का? वाटलं तुम्ही लिहिणार आहात, मी बोलत असताना साईडला लिहिणार आहात कुठेतरी. तर आपल्याला फक्त तेवढेच कंजंक्शन मोजके शिकायचे आहेत की ज्यांनी जोडलेले वाक्य कंडिशनल सेंटेन्स असतात. क्लिअर. मग आता बघा, हे 2 वाक्य आहेत. मग आता 2 वाक्य मला हे जोडायचे, 2 फुल स्टॉप आहेत. तर मी काय करतो आता, इथं कंजंक्शन जोडतो. जोडला हा कंजंक्शन. मग आता एक वाक्य झालं एक वाक्य. मग आता हे एका वाक्यात 2 वाक्य आहेत, ते म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. त्याला आपण कंडिशनल म्हणतो. मग आता कंजंक्शन जो असतो ना तो 2 प्रकारे जोडला जातो. व्यवस्थित आहे का. कंजंक्शन इफ, अनलेस, अंटिल, व्हेन, ॲज सून ॲज, ॲज लॉंग ॲज, भरपूर आहेत ते. 2 प्रकारे कसा. आता सपोज हे 2 वाक्य आहेत, 2 वेगळे वाक्य आहेत, मला जोडायचे आहेत, एकत्र करायचे आहेत. तर मी कंजंक्शन 2 ठिकाणी लिहू शकतो. कुठे? एक ह्या दोन्ही वाक्यांच्या सुरुवातीला, इथं कॉमा देईल मी, किंवा दोन्ही वाक्यांच्या मध्ये. म्हणजे हे जे मी चित्र काढलं हे कंजंक्शन आहे गृहीत धरा. ॲझ्युम करू आपण, जसं मॅथमध्ये एक्स मानू तसं हे ढाल कंजंक्शन मानू. मग हे 2 वाक्य जोडण्यासाठी मला कंजंक्शन पाहिजे. मग तो शब्द मी 2 ठिकाणी जोडू शकतो, एक वाक्याच्या मध्ये आणि एक वाक्याच्या सुरुवातीला. कसा? हे बघा, हे मी जे वाक्याच्या सुरुवातीला लिहितो हे लिहू नका अजिबात. हे अतिशय सोपे लिहितो मी एकदम, इयत्ता पहिलीचे. नंतर आपण घेऊ ग्रॅज्युएशनचे 10 मिनिटांनी. मला फक्त समजू द्या आधी. मी पहिलं वाक्य लिहितो, आय स्टडी इंग्लिश. ठीक आहे, आय स्टडी इंग्लिश असलं वाक्य येत नाही परीक्षेत. फुल स्टॉप.
झालंय वाक्य. मी इंग्रजी शिकतो, अभ्यास करतो. आणि इथले तुम्ही आय विल पास एक्झाम, आय विल पास एक्झाम. आता बघा हे दोन वेगळे वाक्य आहेत. आय स्टडी इंग्लिश आणि आय विल पास एक्झाम. मी इंग्रजीचा अभ्यास करतो आणि मी परीक्षा पास होईल. झालं. आता मी काय करतोय, दोन वाक्य आहेत ना, दोन मेन वर्ब आहेत. याच्यात आहे स्टडी आणि याच्यात आहे पास. दोन वेगळे वाक्य, दोन वेगळे मेन वर्ब. क्लिअर. आता आपण काय करूया, दोन्ही वाक्यांना एकत्र करू. मग आता एकत्र करण्यासाठी काय पाहिजे, कंजंक्शन पाहिजे. मग कंजंक्शन कुठले आहेत ते सांगतो सगळे वन बाय वन. मी इथे एक नॉर्मल एक पहिला कंजंक्शन घेतो, इफ. इफ घेऊ, अनलेस घेऊ, अंटिल घेऊ, कुठला एक घेऊ आपण, तो याला जोडू. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला जर आता हे दोन वाक्य जोडायचे ना, तर कंजंक्शन दोन ठिकाणी जोडला जाऊ शकतो. दोन्ही वाक्यांच्या मध्ये आणि दोन्ही वाक्यांच्या सुरुवातीला. कसं आहे बघा. आता मी काय करतो, पहिलं हे बघा, इफ आय स्टडी इंग्लिश. इफ आय स्टडी इंग्लिश हे वाक्य मी जर मी इंग्रजी अभ्यास केला तर आय विल पास द एक्झाम, मी परीक्षा पास होईल. आता हे बघा मी काय केलं, या दोन वाक्यांना एकत्र केलं. हा कॉमा इथं, हे नऊ नाही आहे, कॉमा आहे. ठीक आहे. हे इफ आय स्टडी इंग्लिश आय विल पास द एक्झाम, हे दोन वाक्य ह्या कंजंक्शनने मी जोडले, याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. क्लिअर. मग आता हे अजून दुसऱ्या प्रकारे कसं जोडलं जाईल, तर हे बघा, आय विल पास द एक्झाम, आय विल पास द एक्झाम इफ आय स्टडी इंग्लिश, इफ आय स्टडी इंग्लिश. ठीक आहे. क्लिअर एवढं. तर बघा ह्या रूलनुसार इथं जाऊ आपण. मी बघा दोन्ही वाक्यांना सुरुवातीला कंजंक्शन जोडलाय, सुरुवातीला. हा बघा सुरुवातीला कंजंक्शन. आणि दोन्ही वाक्यांना मध्ये कंजंक्शन जोडलाय, मध्ये. ह्या मध्ये कंजंक्शन. तर थोडक्यात कंजंक्शन कुठे जोडतात ना, हा रूल समजून घ्या. इंग्लिशमध्ये कंजंक्शन कुठे लिहितात, तर दोन पेक्षा अनेक वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला कंजंक्शन म्हणतात. कंजंक्शन कुठे जोडतात, वाक्याच्या मध्ये नाही. हे दोन वेगळे वाक्य आहेत, यांना जोडायचे असेल तर दोन्ही वाक्यांच्या सुरुवातीला येऊ शकतो आणि दोन्ही वाक्यांच्या मध्ये येऊ शकतो. अर्थ बदलतो का, तर नाही, अर्थ सेमच राहतो. कसा, याचा अर्थ बघा, इफ आय स्टडी इंग्लिश आय विल पास, आय विल पास इफ आय स्टडी इंग्लिश, तोच अर्थ आहे. मग आपण मराठीमध्ये मी दोन वाक्य बोलतो, मराठीमध्ये सेम आहेत आपले कंजंक्शन. कसं, जर मी अभ्यास केला तर मी पास होईल, मी पास होईल जर मी अभ्यास केला तर. सेम अर्थ आहे, फक्त मी तुमचे ते उभयान्वी अव्यय बदलले, म्हणजे कंजंक्शन मी बदलले. सुरुवातीला घेतलं, एक मध्ये घेतलं, अर्थ सेम असतो. ठीक आहे. मग आता कंडिशनल सेंटेन्स कशाला म्हणावं, तर हे कंडिशनल सेंटेन्स आहे, हे कंडिशनल सेंटेन्स आहे. आता कंडिशन म्हणजे काय, तर ऐका, हे दोन वेगळे वाक्य आहेत. व्यवस्थित ऐका. आता मी स्टार्ट करतो. आता आपला पदवी दर्जा, हे दोन वेगळे वाक्य आहेत आणि हे मी जोडले. ठीक आहे. आता याच्यामध्ये कंडिशन असते. तर एक वाक्य असतं कंडिशनचं, कंडिशन अप्लाय आहे याला, आणि दुसरं वाक्य असतं रिझल्टचं. म्हणजे काय, असं झालं तर असं, असे दोन एकमेकावर डिपेंडंट असतात ते. म्हणजे काय, आता तुम्हाला कंडिशन काय की तुम्ही आधी 5,000 भरले तरच तुम्हाला व्हिडिओ दिसले. ठीक आहे. दुसरी कंडिशन, जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ स्टडी केला तर तुम्हाला 40+ राज्यसेवा आणि 25+ इंग्लिश कंबाईनला येते, व्यवस्थित केला तर. तर कंडिशन काय, जर अभ्यास केला तर पास होणार, जर पाणी पिलं तर जीवन जगणार, जर अथक परिश्रम केले तर यश मिळणार. ठीक आहे. एक कंडिशन. म्हणजे कंडिशन कुठली, कंडिशन ही आहे बघा. पहिली कंडिशन आहे, जर अभ्यास केला तर, जर इंग्रजीचा अभ्यास केला तर, हे कंडिशन आहे. काय होईल मग, त्याचा रिझल्ट होईल आय विल पास. मग इथं उलट आहे, इथं आधी रिझल्ट आहे, मी पास होईल, नंतर कंडिशन आहे, जर मी अभ्यास केला तर इंग्लिशचा. ठीक आहे. याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. मग आता कंडिशनल सेंटेन्स कशाने जोडतो आपण, कंजंक्शनने जोडतो. हे कळालं. मग आता कंजंक्शन शिकू. मग कंजंक्शन किती इंग्लिशमध्ये, तर कंजंक्शनचे दोन प्रकार असतात, सबऑर्डिनेट कंजंक्शन, कोऑर्डिनेट कंजंक्शन. त्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, तो खूप मोठा वेगळा भाग आहे. त्याला सिंथेसिस म्हणतो आपण. तो आपला लास्टचा चॅप्टर असेल बॅचचा, ते बरे वेळ आहे त्याला खूप. पण आधी आपण आज कंजंक्शन शिकू. मग कंजंक्शन किती, भरपूर आहे कंजंक्शन. मी 80 सांगितलं मला, 80 असे कंजंक्शन आहेत. पण आपण काय करू, सगळे कंजंक्शनने जोडलेले वाक्य कंडिशन सेंटेन्सचे असतात का, तर नाही. आपल्याला फक्त मोजके शिकायचे आहे. मोजकेच का बरं, कारण ते मोजकेच जोडल्यानंतर कंडिशनल वाक्य होतात. मग ते कुठले मोजके, तर बघा मी लिहितो इथं. आता हे कंजंक्शन मी लिहिले आहेत. एवढे कंजंक्शन आधी तुम्हाला स्टार्ट करायचं, लिहायचं इथून ना. कंडिशनल सेंटेन्स मी टायटल देणार आणि कंजंक्शन आधी लिहून घेणार. तुम्ही कधी नोट्समध्ये लिहिलं असणार आहे, तरी पण काही मिस झाले असेल तुम्ही यातले लिहिणार, ॲड करणार. तुम्ही काय करायचं आहे, आधी ती नोट्स, जो चॅप्टर सुरू आहे त्या व्हिडिओची आधी नोट्स लिहून घ्यायची, जी मी तुम्हाला PDF मध्ये दिलेली आहे. तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड केली मी. तुम्ही त्या ग्रुपवरती जा, तो ग्रुप जॉईन केला, त्यामध्ये बघा. ती आधी लिहून घ्यायची. ती जुनी नोट्स आहे, ती अपडेटेड नाही. मग ती लिहिल्यानंतर इथं बघायचं, जे याच्यात ॲडिशन असेल ते त्यात ॲड करायचं. ठीक आहे. आता आहे का, एवढेच कंजंक्शन आहे का इंग्लिशमध्ये मी लिहिलेलं फळ्यावरती, तर नाही. कंजंक्शन मी सांगितले 80, 100, 500 पकडा तुम्ही फक्त. पण समजण्यासाठी मला काय सांगायचं की फक्त एवढेच कंजंक्शन आहे की ज्यांनी कंडिशनल वाक्य होतात.
आता कंडिशन वाक्य कंजंक्शन मी सांगितलं, असे 2 वाक्य जोडतात, एक कंडिशन दिलेली असते आणि नंतर मग असतं एक असतं रिझल्ट. यांनी जोडलेले वाक्य कंडिशनल सेंटेन्स असतात. मग तुम्ही म्हणते नायदर नॉर कुठे आहे, आयदर ऑर कुठे आहे, नॉट ओनली बट ऑल्सो, हार्डली वेन, बेरली वेन, स्कार्सली वेन, सो दॅट, टू सच दॅट. तर ते कंजंक्शन आहेत. त्यांनी जोडलेले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे होतात, पण त्यांनी जोडलेले वाक्य कंडिशनल सेंटेन्सची नसतात. म्हणून आपण कंजंक्शन चॅप्टर शिकत नाही आहोत, आपण शिकतोय कंडिशनल. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याच्यावरती हे आपण कंजंक्शन मध्ये शिकू. हे सगळे इफ काय कधी वापरतात, अनलेस काय कधी वापरतात, यांचा अर्थ, यांची वाक्य, परीक्षेत आलेले प्रश्न, याचे टेस्ट सिरीज, सगळे एव्हरीथिंग विल बी कवर्ड आफ्टर सॉर्ट ऑफ टाइम. म्हणजे नंतर बघू आपण. आता काय शिकतो फक्त कंडिशन. मग कंडिशन शिकण्यासाठी एवढी माहिती पाहिजे. थोडक्यात सांगतो. इफ काय, जर तर. आता जर तर काय, इफचं वाक्य जोडलं की जर, आणि पुढचं वाक्य काय असेल तर, कॉमा जोडला तर असतं ते. जर मी अनलेस जोडलं, जर नाही तर नाही. जर तुम्ही पैसे भरले नाही तर तुम्हाला बॅचही दिसणार नाही, अभ्यास नाही केला परीक्षा पास होणार नाही. वेन, जेव्हा तेव्हा. ॲज, जसं तसं, जसं शिक्षक आले तसे विद्यार्थी उभे राहिले. ॲज सुन ॲज, ज्या क्षणी त्या क्षणी. व्हाईल, ज्या दरम्यान त्या दरम्यान. म्हणजे मी एमपीएससीला असतं, ज्या दरम्यान मी एमपीएससी करत होतो त्या दरम्यान मी इंग्लिश शिकलो असं. टिल अँटिल, जोपर्यंत तोपर्यंत. इन केस, म्हणजे केसांमध्ये नाही. इन केस म्हणजे समजा, सपोज, समजा, सपोजिंग दॅट. प्रोव्हाइडेड, आता आहे का, प्रोव्हाइडेड तो व्हर्ब वेगळा आहे, म्हणजे पुरवणे. आय प्रोव्हाइडेड यू सम सॉर्ट ऑफ नोट्स इन टर्म्स ऑफ पीडीएम. हे झालं प्रोव्हाइड. हा प्रोव्हाइड कंजंक्शन आहे, हा प्रोव्हाइडेड दॅट पण कंजंक्शन आहे. तुम्ही आता तो कसा आणि हा कसा ओळखायचा, तर तो मेन वर्ब असतो वाक्यामध्ये. एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो. हा काय करेल, 2 वाक्य जोडण्यासाठी आहे. हा 2 वाक्य जोडेल, तिथे याचा अर्थ काय घ्यायचा, समजा जर तर, पण तो प्रोव्हाइडेड एका वाक्यात असेल तर पुरवणे, सप्लाय करणे. प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे कसं, मी तुम्हाला परिपूर्ण इंग्लिश शिकवेल, अगदी ॲडव्हान्स स्टँडर्ड लेवलचं शिकू, यूपीएससी, सीडीएस, एमपीएससी, राज्यसेवेचं. प्रोव्हाइडेड, जर बघा, प्रोव्हाइडेड यू कम्प्लीट माय बॅच पीसफुली. अगदी शांत डोकं ठेवून जर तुम्ही माझी बॅच कंप्लीट केली, वारंवार रिव्हिजन केलं, तर तुम्ही गेलात इंग्लिशमध्ये हायेस्ट मार्क्समध्ये. हे असतं प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट. हे सगळे कंजंक्शन, आता आपण यांची वाक्य बघू. तर ऐका, हे सगळे वाक्य लिहिले, हे सगळे कंजंक्शन लिहिले मी. यांनी जोडलेले वाक्य असतात कंडिशनल सेंटेन्सचे, आणि आता मी सेंटेन्स लिहितो. आता मी काय करतो ते समजून घ्या पुन्हा. आधी सोपे सोपे वाक्य लिहितो, समजून घेऊ, मग कठीण घेऊ आपल्या पदवीचे, नंतर प्रश्नपत्रिका. ठीक आहे, करतो मी स्टार्ट. आता बघा, आता तुम्ही काम करणार आहात, व्हिडिओ पॉज करून थिंक करायचं माझं पुढचं बोलणं ऐकण्याच्या आधी. कसं, आधी एक काम करा, हे सगळे वाक्य वाचा आणि यात बघा प्रत्येक वाक्यामध्ये कंजंक्शन आहे का. ठीक आहे, पहिला नियम तुम्हाला. तर आता आपण एक काम करू, आधी सगळ्या वाक्यांमध्ये कंजंक्शन आहे का ते बघू. म्हणजे 2 वाक्य जोडलेले आहेत का. ठीक आहे, आता पहिलं वाक्य, इफ आय स्टडी इंग्लिश आय वुड पास द एक्झाम. जर मी इंग्रजी अभ्यास केला तर मी परीक्षा पास होईल. हा इथं इफने जोडलाय, हा इथं मी बॉक्स करतो याला. या पहिल्या वाक्यामध्ये इफ आहे. दुसऱ्या वाक्यात कंजंक्शन आहे का, तर शी माइट हेल्प मी इफ आय मेट हर. हे बघा, इथं इफ आहे. ठीक आहे, एकदम साधा प्रश्न आहे माझा, कंजंक्शन ओळखायच्या आधी. तिसऱ्या वाक्यामध्ये वी कॅन विन दिस गेम प्रोव्हाइडेड. हा बघा प्रोव्हाइडेड, हा आला इथं प्रोव्हाइडेड. जर समजा तर आपण मॅच जिंकू शकतो जर आपण प्रयत्न केले असते तर. पुढच्या वाक्यातलं कंजंक्शन कोण आहे, अनलेस आहे. ठीक आहे, हे तुम्ही ओळखायचं. पुढच्या वाक्यातलं कंजंक्शन कोण आहे, अंटिल आहे. ठीक आहे, याने जोडलं आहे वाक्य. त्याच्या पुढच्या वाक्यातलं कंजंक्शन कोण आहे, त्यातलं आहे इन केस आहे. इन केस, समजा जर तर. आणि याच्या पुढच्या वाक्यातला इफ आहे. ठीक आहे, बघा सगळ्या वाक्यामध्ये कंजंक्शन आहेत आणि सगळे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. एक कंडिशन आहे आणि पुढचा रिझल्ट आहे. तर आता ऐका, आता माझा दुसरा प्रश्न आहे ज्यासाठी तुम्ही स्टॉप करणार आहात व्हिडिओ, आणि त्याचं उत्तर आधी स्वतः विचारून घ्या की सगळ्या वाक्यांमध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे का. त्यासाठी अजून एक वाक्य लिहितो मी, थांबा 1 मिनिट, एक वाक्य लिहितो मी. आता बघा, माझा प्रश्न असा आहे, प्रश्न पुढचा असा की सगळ्या वाक्यांमध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे का. आता मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला माहिती आहे, कॅन, कुड, मी, माइट, शॅल, शुड, विल, वुड, याची तोंड ओळख झाली आपली बेसिकच्या लेक्चरला. तोंड ओळख म्हणतोय मी, शिकवलं नाही अजून ते मी. तर सगळे वाक्य वाचा आणि सगळ्या वाक्यांमध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे का हे चेक करायचं आहे. कुठल्या वाक्यांमध्ये मॉडल ऑक्झिलरी नाही, हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही थिंक करा की कुठल्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी नाही आहे. ठीक आहे, मी बाजूला होतो वाटल्यास. तर बघून घ्या, चेक करून घ्या. डन. तर ऐका, आता पहिल्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे का, तर येस आहे, दिसली मला. वूड आहे का, हे बघा हे वूड आहे इथं. दुसऱ्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे का,
तरी बघा माईट आहे इथं माईट. तिसऱ्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी का, तरी बघा इथे कॅन आहे कॅन. चौथ्या वाक्यात कॅन, पाचव्या वाक्यात विल, सहाव्या वाक्यात वुड, सातव्या वाक्यात हे बघा बर. आता एक लक्षात घ्या, मी स्टार्ट करतो आता. हे बघा कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय आणि त्याची रचना कशी होते, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. तर एक लक्षात घ्या, हा इथं कंजंक्शन आहे. हे मी जे चित्र काढलं आहे कंजंक्शन गृहीत धरा. चित्राचे सिम्बॉल ते कंजंक्शन आहे. इफ, अंटिल, अनलेस, प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड दॅट, आपले जेवढे व्हेन, ॲज सून ॲज. आणि हे एक वाक्य, याला जोडलेलं हे एक वाक्य आहे, इथं कॉमा करतो मी, आणि एक दुसरं वाक्य आहे. हे झालं कंडिशनल सेंटेन्सचा रूल. अजून दुसऱ्या प्रकारे करू शकतो आपण. हे एक वाक्य आहे आणि इथे कंजंक्शन आहे आणि एक दुसरं वाक्य, फुल स्टॉप झालं. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला कंजंक्शनचा एक रूल आहे. कंजंक्शन म्हणतो मी, कंजंक्शन ज्याने वाक्य जोडतात. आता याच्यामध्ये कंजंक्शनचं वाक्य कुठलं तुम्हाला ओळखायचं आहे. तर कंजंक्शनचं वाक्य कुठलं असतं, ज्याला कंजंक्शन जोडला जातो तेवढं वाक्य कंजंक्शनचं असतं. ज्याला कंजंक्शन जोडला जातो तेवढं वाक्य कंजंक्शनचं असतं. आता या दोघांपैकी कंजंक्शनचं वाक्य एकच आहे, पहिलं, दुसरं नाही. ह्या दोघांपैकी कंजंक्शन वाक्य कुठलं आहे, आता दुसरं आहे, पहिलं नाही. पहिलं वाक्य स्वतंत्र असतं, दुसरं वाक्य इथं स्वतंत्र आहे. तर कंजंक्शनचं वाक्य ह्या कंजंक्शनला जोडून पुढे, ह्या कंजंक्शनला जोडून इथं, याला म्हणतात कंजंक्शनचं वाक्य. मग याच्यामध्ये कंजंक्शनचे वाक्य ओळखू आपण. तर कंजंक्शनचं पहिलं वाक्य इफ पासून स्टडी इंग्लिशपर्यंत, हे कंजंक्शनचं आहे. पुढचं कंजंक्शनचं नाही, पुढचं सेपरेट आहे. आय वुड पास द एक्झाम, मी परीक्षा पास होईल, याचा काही संबंध नाही कंजंक्शनशी. ठीक आहे. आता दुसऱ्या वाक्यातलं कंजंक्शन वाक्य कुठलं आहे, इफ आय मीट हर, हे वाक्य कंजंक्शनचं. तिसऱ्या वाक्यातलं प्रोव्हाइडेड वी वर्क हार्ड, हे कंजंक्शनचं वाक्य आहे. पुढचं अनलेस यू से सॉरी, हे कंजंक्शन वाक्य आहे. पुढचं अंटिल शी विल कम बॅक, हे कंजंक्शन वाक्य आहे. पुढचं बघा इन केस दे केम लेट, हे कंजंक्शन वाक्य आहे. सो ऑन, हे कंजंक्शन वाक्य आहे. आणि इथं पहिलं कंजंक्शन वाक्य आहे. क्लिअर एवढं. आता कंडिशनल सेंटेन्स काय असतात ना ते सांगतो. हे बघा सगळ्या वाक्यांमध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे, फक्त शेवटच्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी नाही. तर एक लक्षात घ्या, आता या केसमध्ये काय प्रकार असतो कंडिशनल सेंटेन्समध्ये, की सपोज हे कंजंक्शनचं वाक्य. आता कंजंक्शन वाक्य तुम्हाला कळलं, कंजंक्शनने जोडलेलं वाक्य आणि एक दुसरं वाक्य असतं, असे दोन जोडलेले वाक्य म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस. क्लिअर. तर एक लक्षात घ्या, जे कंजंक्शनने जोडलेलं वाक्य असतं, कंजंक्शनने जोडलेलं, ते असतं टेन्सचं. टेन्स. आता टेन्स काय ते नका विचारू. टेन्स आपण मागच्या लेक्चर सगळे टेन्स डिटेलमध्ये शिकलो आपण. तर टेन्सचं वाक्य असतं कंडिशनल, म्हणजेच कंजंक्शनचं वाक्य असतं टेन्सचं, आणि दुसरं वाक्य असतं मॉडल ऑक्झिलरीचं. याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्सेस. अगेन आय रिपीट, मी पुन्हा सांगतो, बघा ऐका, की कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय. तर कंजंक्शनचं एक वाक्य जे असतं ना ते असतं टेन्सचं, टेन्स, आणि दुसरं वाक्य असतं मॉडल ऑक्झिलरी, याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे बघा मी इथे एक रूल लिहितो, इथे तुम्ही टेन्स बघा, इथे लिहिलं मी टेन्स, ठीक आहे, आणि इथे लिहिलं मी मॉडल ऑक्झिलरी, झालं हे, याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. आता खाली उलट होईल, ते आधी मॉडल ऑक्झिलरी येतील आणि नंतर टेन्स येईल, ठीक आहे, याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. आता ऐका, तुम्ही याच्यामध्ये काहीच गडबड करायची नाही. गडबड कशी, कंजंक्शनचं वाक्य टेन्सच राहील, मॉडल ऑक्झिलरीचं नाही होणार, आणि दुसरं वाक्य मॉडल ऑक्झिलरीचं राहील, ते टेन्स नाही होणार. व्यवस्थित समजून घ्या. जिथे तुम्ही कंजंक्शन जोडणार, इफ, अनलेस, अंटिल, ठीक आहे, जेही कंजंक्शन तुम्ही जोडतायत ना त्याला जोडून टेन्सचं वाक्य पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, आणि दुसरं वाक्य मॉडल ऑक्झिलरीचं पाहिजे. तुम्ही असं उलटं नाही करू शकणार की कंजंक्शनच्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी आणि पुढच्या वाक्यात टेन्स, म्हणजे चुकीचं आहे, जे आपल्याला आयोग देतं. नंबर दुसरं, दोन्ही कंजंक्शनने जोडलेले वाक्य टेन्सची नसतील, प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स फ्युचर, तसे नाही आहे. एक अपवाद आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, ते नंतर बघू आपण, सांगतो मी. दोन्ही टेन्सचे होणार नाही आणि दोन्ही मॉडल ऑक्झिलरी सुद्धा होणार नाही. म्हणजे हे कंजंक्शनने जोडलेले वाक्य दोन्ही मॉडल ऑक्झिलरी चुकीचे आहेत. विल विल, कॅन कॅन, कुड कुड, मे माईट, शॅल शुड चुकीचं आहे. दोन्ही टेन्स, प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स चुकीचं आहे. तुम्हाला काय पाहिजे, कंजंक्शनने जोडलेले वाक्य टेन्स आणि दुसरं वाक्य मॉडल ऑक्झिलरी. कळत आहेत का. पुढचं जर पहिलं जर मॉडल ऑक्झिलरी असेल तर पुढचं वाक्य असेल टेन्सचं, म्हणजे तो असेल जो काय असेल टेन्स, इथं मॉडल ऑक्झिलरी, टेन्स मॉडल ऑक्झिलरी, कंजंक्शनचं टेन्स, दुसरं मॉडल ऑक्झिलरी. मग आता जरा इकडे येऊया आपण. हा झाला कंडिशनल सेंटेन्सचा रूल. आता इथे या, हे चौथं सरळ शेवटचं वाक्य बघू. इफ यू रॅन फास्ट यू कुड विन. आता याच्यामध्ये मी मॉडल लिहिलाय, मॉडल ऑक्झिलरी लिहिलाय आणि इथं टेन्स लिहिलाय. तर आपल्या रूलनुसार हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे कसं बरोबर आहे बघा, हे कंजंक्शन आहे,
कंजंक्शनला जो रॅन आहे हा सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स V2 आहे आणि इकडे मॉडल ऑक्झिलरी आहे. हे करेक्ट वाक्य आहे. आता बघा याच्यात मॉडल ऑक्झिलरी काय ते गृहीत समजून घ्या आधी. शाल आणि विल सिंपल फ्युचर टेन्स गृहीत धरू नका, त्याला मॉडल ऑक्झिलरी धरायचं आहे. का? कारण फ्युचर टेन्सची कंडिशन नाही होत. मी तुम्हाला बोललोय टेन्समध्ये फ्युचर टेन्स हा अनरिअल असतो, खोटारडा असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, शाल आणि विल हे मॉडल ऑक्झिलरी गृहीत धरायचे आहे, फ्युचर टेन्स नाही. अगेन रिपीट, शाल विलचं वाक्य असलं की तुम्ही सिंपल फ्युचर टेन्स गृहीत धरू नका, त्यांना मॉडल ऑक्झिलरी म्हणून कन्सिडर करा. का? कारण फ्युचर टेन्सची कंडिशन नसते, कंडिशन फक्त प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सची आहे. हे आपल्या दोनच कंडिशन शिकायचे आहे. मग फ्युचर टेन्स त्यात नाहीच. फ्युचर टेन्स तुम्ही शाल विल काय गृहीत धरणार, मॉडल ऑक्झिलरी टेन्स नाही. गॉट इट? आता ऐका, आता आपण एक काम करू, सगळे वाक्य वाचू आणि ह्या रूलनुसार जाऊ आपण. कंजंक्शनचं वाक्य टेन्स आणि पुढचं वाक्य मॉडल ऑक्झिलरी. सेम थिंग, सेम इकडे मॉडल ऑक्झिलरी आणि इकडे टेन्स. या रूलनुसार किती वाक्य करेक्ट आपण बघू. पहिलं वाक्य, इफ आय स्टडी इंग्लिश. बघा कंजंक्शन आहे, टेन्स आहे, हा सिंपल प्रेझेंट टेन्स, मॉडल ऑक्झिलरी आहे. हे वाक्य बरोबर आहे, आपल्या रूलनुसार बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं, हा कंजंक्शन आहे, कंजंक्शन जोडलेलं वाक्य मीट प्रेझेंट टेन्स आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे, हे सुद्धा बरोबर आहे ह्या रूलनुसार. हा तिसरं वाक्य, हा बघा हा कंजंक्शन आहे, हा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स, इकडे मॉडल ऑक्झिलरी कॅन, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, इथं कंजंक्शन आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे से, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, इथं अंटिल आहे आणि अंटिलचं वाक्यात विल आहे. बघा इथं गडबड आहे. का गडबड आहे? हे चुकीचं आहे. कशामुळे? एक लक्षात घ्या, मी काय म्हटलंय, कंजंक्शनला जोडून मला टेन्स पाहिजे, मॉडल ऑक्झिलरी नको पाहिजे. हे मॉडल आहे, तुम्ही ना इथं सिंपल फ्युचर टेन्स आहे. मी मगाशी म्हटलं कंडिशनच्या वाक्यांमध्ये फ्युचर टेन्स गृहीत धरायचं नाही, फ्युचर टेन्सची कंडिशन नसते. तुम्ही शाल आणि विल मॉडल ऑक्झिलरी म्हणून तुम्ही त्यांना कन्सिडर करणार आहात. क्लिअर? मग आता इथं आला हा विल, मग आता याच्यात चुकीचं काय आहे, तर इथंही विल आहे आणि इथंही विल आहे. तर इथं आपल्याला आयोग विचारतात. आयोग कसं विचारतात सगळे प्रश्न घेऊ आपण, यू डोंट वरी अबाउट इट. मी सांगतो फक्त इथं जर स्लॅश दिलं तर कुठलं चुकीचं आहे. तर बघा आपण काय म्हणतो, एक टेन्सचं वाक्य आणि एक मॉडल ऑक्झिलरी वाक्य. मग इकडची मॉडल ऑक्झिलरी चुकीची नाही, हे बरोबर आहे. फक्त एक कंजंक्शनच्या वाक्यामध्ये टेन्स पाहिजे होता, प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स. मग इथं फक्त जर मी विल खोडलं तर बरोबर होईल, कारण हा कम हा प्रेझेंट टेन्स होईल, पुन्हा कम्स होईल, तसं शी कम्स. ठीक आहे, म्हणून विल चुकीचं आहे. मग इथं हा विल बरोबर आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही, याचा प्रॉब्लेम आहे म्हणून चुकीचं आहे. पुढचं वाक्य बघा, इन केस शी केम लेट, दे केम लेट, हा पास्ट टेन्स आहे, हे मॉडल ऑक्झिलरी वुड, हे बरोबर आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, इथं माईट आहे, मेघा माईट गेट फर्स्ट क्लास इफ शी कुड. पुन्हा बघा कुड पण आहे आणि माईट पण आहे, दोन कंजंक्शन आहे, हे चुकीचं आहे. कळालं का? आणि सपोज मी जर पुढचं वाक्य जर मी चेंज केलं, हे जर मी चेंज केलं, विन द रेस. आता आपण बघूया. आता यामध्ये हा पास्ट टेन्स आहे आणि हा प्रेझेंट टेन्स आहे, दोन्ही टेन्स आहेत ना, दोन्ही टेन्स सुद्धा चालत नाही. का? कारण एक मॉडल ऑक्झिलरी पाहिजे आणि एक टेन्स पाहिजे, हे इथे शिकलो आपण. तर इथे दोन कूड आणि माईट आहे. मग त्याच्यामध्ये काय रॉंग आहे, माईट रॉंग आहे की कूड रॉंग आहे? तर आपण बघू. कंजंक्शन कुठे आहे, कंजंक्शन वाक्य इथून पुढे आहे, बरोबर. मग हे कंजंक्शनचं वाक्य ना, मग कंजंक्शनच्या वाक्यामध्ये टेन्स पाहिजे, टेन्स, मॉडल ऑक्झिलरी नको. मग हा कूड चुकीचा आहे. माईटचं काय, माईट बरोबर आहे, कारण हे कंजंक्शनचं वाक्य टेन्सचं असतं आणि दुसरं वाक्य मॉडल ऑक्झिलरीचं असतं, म्हणून हे चुकीचं आहे. कूड चुकीचं आहे. कूड जर खोडलं तर हा बरोबर होईल, म्हणतात टेन्स आणि मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बघा, आता याच्यात जसं दोन मॉडल ऑक्झिलरी आहे तसं याच्यात दोन्ही टेन्स आहे, पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स. दोन टेन्स नाही होत, दोन मॉडल नाही होत. मग काय होतं, एक टेन्स आणि एक मॉडल ऑक्झिलरी. मग ते कुठे लिहितात, त्याचा रूल आहे, कंजंक्शनच्याच वाक्यात टेन्स येतो आणि दुसऱ्या वाक्यात मॉडल येतं, याला म्हणतात कंडिशनल. दोन्ही टेन्स येतील का? नाही. दोन्ही मॉडल येतील का? नाही. इव्हन टेन्स पण कुठे येईल, कंजंक्शनच्याच वाक्यात येईल, तिकडे नाही येणार. ठीक आहे. आता हे आपण केलं बरोबर 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 बरोबर, हे चुकीचं आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे आणि चुकीचं आहे. आता मी मूळ मुद्द्याला येतो. हे जे बरोबर केले हे बरोबर नाही आहेत, त्यात काही चुकीचे आहेत, सांगतो मी. आता एक लक्षात घ्या, हे कंजंक्शनचं वाक्य म्हणजे टेन्स आलं आणि मॉडल ऑक्झिलरी आली. हा, कंजंक्शनचं वाक्य टेन्स आणि पुढचं वाक्य मॉडल ऑक्झिलरीचं, त्यांना म्हणतो आपण कंडिशनल सेंटेन्स. आता काय का, दोन्ही टेन्स एकत्र येणार नाहीत, प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स पास्ट टेन्स, कंडिशन होणार नाही याची. नंबर 2, दोन्ही मॉडल ऑक्झिलरी होणार नाही. ठीक आहे. मग आता काय होईल, एक टेन्स होईल आणि एक मॉडल ऑक्झिलरी होईल. क्लिअर? मग इथं टेन्स मॉडल, मॉडल टेन्स. मग एक लक्षात घ्या, आता जर हा प्रेझेंट टेन्स असेल, व्यवस्थित आहे का, बेसिकमध्ये सांगितलंय मी, जर हा प्रेझेंट टेन्स असेल कंजंक्शनने जुळलेलं वाक्य, तर पुढच्या वाक्यात सुद्धा प्रेझेंटचीच ऑक्झिलरी पाहिजे, तरच ते करेक्ट होईल. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी.
जर हा पास्ट टेन्स असेल कंजंक्शन जोडलेला पास्ट टेन्स तर पास्टची ऑक्झिलरी होते. पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी. व्यवस्थित समजून घ्या. कंडिशन जर प्रेझेंट टेन्सची आहे तर त्यात प्रेझेंट टेन्सची मॉडेल ऑक्झिलरी पाहिजे. कंडिशन जर पास्ट टेन्सची आहे तर पास्ट टेन्सची मॉडेल ऑक्झिलरी पाहिजे, तेव्हाच ते करेक्ट होतात. तर बघा मी काय करतो इथं टेन्स आहे ना, प्रेझेंट टेन्स असेल प्रेझेंटची मॉडेल ऑक्झिलरी, पास्ट टेन्स असेल पास्टची मॉडेल ऑक्झिलरी. इकडे पुन्हा इकडे प्रेझेंट टेन्स असेल प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स असेल पास्टची ऑक्झिलरी. हे मॉडेल ऑक्झिलरी कशावर ठरते? टेन्सवर ठरते. त्याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्सेस. अगेन आय रिपीट, मी थोडंसं वारंवार सांगतो. मी काय सांगतोय, कंजंक्शनने जोडलेले वाक्य टेन्सचे असते, बरोबर. कंजंक्शन जोडलं की टेन्स आहेत, राईट. आणि पुढचं मॉडेलचं आहे. पण ते कुठला टेन्स ना, आता प्रेझेंट टेन्स असेल तर प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स असेल तर पास्टची ऑक्झिलरी. क्लिअर? मग आता ऐका, पुन्हा आपण आता सॉल्व्ह करूया. पहिलं वाक्य, इफ आय स्टडी इंग्लिश. आता हा टेन्स प्रेझेंट टेन्स आहे. आता तुम्हाला जर प्रेझेंट टेन्स कळत नसेल तुम्ही एवढे व्हिडिओ बघून, तर मग कठीण आहे पुढे, कारण इथून पुढे ॲडव्हान्स इंग्लिश स्टार्ट करतोय मी. मी आधीच म्हटलं होतं, बॅच लावण्याच्या वेळी तुम्ही फोन करायचे, सर फी कमी करा, एवढी फी कुठे असते. मी सांगायचो तुम्हाला की मी ॲडव्हान्स शिकवतो. तुम्हाला टेन्स कळत नसेल तर पुन्हा ते टेन्सचे व्हिडिओ बघा. तुम्हाला ते 5-5 तास फ्री नाही दिलेले, ते बघा, पुन्हा रिपीट करा, ते रिवाईज करा, नंतर इकडे या, स्टॉप करून द्या हा व्हिडिओ नाही कळत असतील तर. तुम्हाला ओळखायचं आहे आता V1 काय, V2 काय, हे सगळं झालं. आता सपोर्टिंग वर्ब काय, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय. मी त्याच्याकरता आधीचे 10 लेक्चर, 8-10 लेक्चर जे आरोडा मारत होतो, बेसिकचे लेक्चर, ते हे समजण्यासाठी होतं. तर ऐका, हा V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स आहे ना, मग पुढच्या वाक्यात प्रेझेंटचीच ऑक्झिलरी पाहिजे. मग हा जो वुड आहे ही पास्टची ऑक्झिलरी आहे. आता पास्टची ऑक्झिलरी कशी? कॅन, कुड, मे, माईट, शॅल, शुड, विल, वुड. प्रेझेंट आणि पास्ट दोन असतात. मग प्रेझेंट टेन्सची कंडिशन आहे ही, इथं पास्ट टेन्सची ऑक्झिलरी आहे. हे चुकीचं आहे, रॉंग आहे. मग याच्यात रॉंग काय ना, तर हे बघा, इफ आय स्टडी इंग्लिश, तिथं वुड नको, इथं काय पाहिजे? मग तिथं प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे. मग आता प्रेझेंटची कुठली? विलच का? तसं नाही, विल चालेल, कॅन चालेल, मे चालेल, शाल चालेल, कुठलीही प्रेझेंटची. हे गृहीत धरा आधी तुम्ही. तुम्ही काही जुन्या पुस्तकात वाचलं असेल फ्युचर टेन्स, तसलं काही नसतं फ्युचर टेन्स वगैरे. ऐका, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग तुला कॅन येईल का? यस येऊ शकतो. विल येईल का? यस येईल. शाल येईल का? यस येईल. मे येईल का? यस येईल. आणि चारही पर्याय दिले तर मग अबोव ऑल येतं. मग असं करतं का MPSC? हो करतं, ते दाखवतो तुम्हाला मी. इथं कॅन पण येऊ शकतं. मग तुला कॅन लिहू का विल लिहू? तुम्ही काही लिहू नका, 4 पर्याय जे असेल ते क्लिक करा. क्लिअर? आणि तुम्ही लिहिताना जर कॅन लिहिलं तर करेक्ट आहे, विल करेक्ट आहे. मग फरक? यस फरक आहे. कॅन म्हणजे ॲबिलिटी, विल म्हणजे श्युरिटी, शाल म्हणजे डिटर्मिनेशन, ते शिकणार आहोत आपण. पण सेम आहे, म्हणजे करेक्ट आहे सगळे ते. मग इथं विल लिहिलं तरी करेक्ट आहे, कॅन लिहिलं तरी करेक्ट आहे, मे लिहिलं तरी करेक्ट आहे. पण मला प्रेझेंटचीच ऑक्झिलरी पाहिजे. का? प्रेझेंट टेन्स. म्हणून वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य, इफ आय मीट हर शी माईट हेल्प मी. आता बघा, इथं पास्टची ऑक्झिलरी आहे, इथं कुठला टेन्स आहे? मीट. V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे, हे चुकलं आहे. मग दुसरा एक व्यक्ती म्हणेल, सर नाही, हे पास्ट टेन्सची ऑक्झिलरी आहे ना, मग इथं पास्ट टेन्स पाहिजे. करतात दुसरा एक असं डोकं लावेल, 2 डोकं लावतील. डोकं लावणारे कमी लोक नाही आपल्या MPSC, भरपूर डोके लावतात. बघा आता, एक की प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे, हे चुकीचं आहे. दुसरा काय म्हणेल, नाही नाही, मॉडल जरी पास्टची आहे ना, तर इथं पास्ट टेन्स पाहिजे, हे चुकीचं आहे. तर एक लक्षात घ्या, या वाक्यांमध्ये ना हिरो वाक्य, किंग वाक्य ना कंजंक्शनचं असतं. कंजंक्शनचं वाक्य पुढचं ठरवतं. म्हणजे मॉडल ऑक्झिलरी नाही ठरवणार टेन्सचं वाक्य. टेन्सचं वाक्य मॉडल ऑक्झिलरी ठरवेल. म्हणजे याच्यातलं किंग सेंटेन्स कंजंक्शनचं आहे, याच्यावरनं ते ठरणार आहे, त्याच्यावरनं हे ठरणार नाही. कारण हे कंडिशन आहे म्हणून हे आहे, हे जर नसतं तर हे पण आलं नसतं. हे कंडिशन आली म्हणून हे रिझल्ट आहे. मग याच्यामध्ये टेन्स कुठला? प्रेझेंट आहे, म्हणून याच्यात प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे, म्हणून हे चुकीचं आहे याच्यात. मग इथं काय पाहिजे? मी पाहिजे का? यस. कॅन तो पण चालेल, विल तो पण चालेल. प्रेझेंटची कुठली ऑक्झिलरी चालते तर ते करेक्ट होईल, म्हणून हे पण चुकीचं आहे. पुढचं वाक्य, वी कॅन विन दिस गेम प्रोव्हाइडेड वी वर्कड हार्ड. आता ऐका, इथं प्रोव्हाइडेड कंजंक्शन आहे, वर्कड V2 आहे. आता V2 काय ना, गो बॅक टू युअर बेसिक्स. V2 आहे, वर्कड हार्ड. V2 म्हणजे पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. मग इकडे पास्टची ऑक्झिलरी पाहिजे, इथं कॅन आहे, हे चुकीचं आहे, हे पुन्हा चुकीचं वाक्य आहे. मग इथं कॅनचं काय होईल? कुड, वुड, शुड, माईट, कुठलीही मॉडल ऑक्झिलरी पास्टची येईल तिथं. ना मग नेक्स्ट पुढचं बघा, हा अनलेस आहे, कंजंक्शन आहे. पुढचं वाक्य काय? यू से सॉरी. जर तू सॉरी म्हटला तर. प्रेझेंट टेन्स V1, प्रेझेंट टेन्स आहे, कॅन प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे, याला म्हणतात करेक्ट सेंटेन्स, याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. जर तू मला माफी मागितली, जर तुम्हाला माफी मागितली नाही तर मी तुला मदत करणार नाही. अनलेस यू से सॉरी आय कॅनॉट हेल्प यू. इथं कॅन प्रेझेंटची ऑक्झिलरी, प्रेझेंट टेन्स, दिस इज द करेक्ट सेंटेन्स. कळालंय? रायटिंगमध्ये पण असे लिहायचे असतात, असं काही वाक्य लिहायचे नाही, प्रेझेंट पास्ट फ्युचर नाही. दिस इज द रूल ऑफ रायटिंग. ना मग नेक्स्ट, आता इथं बघा गडबड काय, इथेही विल आहे, इथेही विल आहे. आता कुठलं विल चुकीचं आहे? तर असं टुक्कन लावायचं, पहिला चूक करून टाका. नाही, जर याला अंडरलाईन केलं किंवा स्लॅश केलं MPSCने
तर डोकं लावायचं की इथं कंजंक्शन आहे ना, कंजंक्शनचं वाक्य टेन्सचं असतं, मॉडेलचं नसतं. मग आपण एक काम करू, विल ड्रॉप करू. बरं, विल ड्रॉप केला. मग आता शी आहे ना, थर्ड पर्सन आहे, मग कमचं कम्स होईल. जरा येस जोडावं लागेल. डज आपला डज प्रेझेंट टेन्स आठवत आहे. मग हा प्रेझेंट टेन्स, मग शी कम्स बॅक. मग हा प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग आता करेक्ट होईल. ते करता येत का? म्हणजे जर मी विल ड्रॉप केला तर ते वाक्य करेक्ट होईल. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. नंबर नेक्स्ट, इन केस दे केम लेट. आता बघा, V2 आहे हा, केम, कम. ते एक नोट दिली, मग वर्बची नोट दिलेली आहे, ती वाचा. नसेल तर गुगल करा, अजून वाचा, भरपूर जेवढं वाचता येईल. इन केस दे केम, V2 आहे, पास्ट टेन्स आहे, मग पास्टची ऑक्झिलरी आहे तर हे करेक्ट आहे. इन केस दे केम, जर ते उशिरा आले असते तर आय वुड पनिश देम, त्यांना मी शिक्षा दिली असती. मग पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी, दिस इज द करेक्ट सेंटेन्स. हे बरोबर आहे. कळालंय? पुढचं वाक्य, हा कंजंक्शन आहे आणि या कंजंक्शन वाक्यात कूड आहे, गडबड आहे याच्यात, आणि इकडे माईट आहे. याचा काही प्रॉब्लेम नाही विचारायचा, याचा प्रॉब्लेम आहे. मग कंजंक्शन वाक्यात मॉडेल जरी का नाही, मग आपण एक काम करू, हा कूड ड्रॉप करू. केला ड्रॉप याला. मग आता इथं प्रॅक्टिस आलं. इफ शी प्रॅक्टिस, मग प्रॅक्टिसेस, यस लागेल. प्रेझेंट टेन्स केला मी. मग जर इथं प्रेझेंट टेन्स केला तर इथं प्रेझेंटची ऑक्झिलरी येईल, मे, कॅन, विल. जर तुम्ही याला पास्ट टेन्स केला, प्रॅक्टिस, ठीक आहे. हा प्रॅक्टिस जर केला मी, तर V2 केला तर मग ते बरोबर राहील, हा माईट. पण जर प्रेझेंट टेन्स केला तर प्रेझेंटची ऑक्झिलरी येईल. पास्ट टेन्स केला तर ते बरोबर आहे, मग कारण ते पास्टची ऑक्झिलरी आहे. क्लिअर एवढं? हे असं बरोबर होईल. इथं गडबड आहे. मग नेक्स्ट, पुढचं बघा. आता हा पास्ट टेन्स आहे आणि पुढे मॉडेल ऑक्झिलरीज नाही आहे, प्रेझेंट टेन्स आहे इकडे. मग इकडे मॉडेल ऑक्झिलरी ऍड करावी लागेल आपल्याला, ऍड करावी लागेल. म्हणजे कशी? इफ यू रॅन फास्ट, जर तू जोरात धावला असता तर. हा V2 आहे, मग इकडे V2 म्हणजे सिंपल पास्ट, मग पास्टची ऑक्झिलरी. मग इथं आपल्याला ऍड करावं लागेल ती. इथं बांध देऊन मी लिहितो इथं वुड, कुड, शुड, माईट. म्हणजे कसं करेक्ट होईल ते? इफ यू रॅन फास्ट यू वुड विन द रेस. जर तू जोरात धावला असता ना तर तू कदाचित विन झाला असता रेस. करता येत का? ठीक आहे. तर हे कंडिशनल आहे. मी पुन्हा सांगतो, एवढ्यात काही समजणार नाही कारण ऑफलाईनच्याच पूर्ण समजत नाही एवढ्यात. अगेन आय रिपीट, अजून 2-3 राऊंड घेऊयाचे आपण. हे बघा, खूप सोपं आहे. सोपं नाही आहे, सांगावं लागतं ते सोपं आहे. टेन्स आणि पुढचं मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे काय हे नाही कळालं असेल, लिव्ह इट, सोडून द्या. आता इथून पुढे समजेल तुम्हाला. हे एक वाक्य आणि हे एक वाक्य, हे 2 वाक्य जोडलेत मी. याला म्हणतो आपण कंडिशनल सेंटेन्सेस. ठीक आहे, कंडिशनल सेंटेन्सेस. आता हे काय बरं कंडिशनल सेंटेन्सेस? तर कंजंक्शनने जोडलेलं वाक्य हे टेन्सचे असते. हे तुम्ही नोट्समध्ये लिहिलं असणार आहे मराठीमध्ये, नसेल तर आता लिहिणार तुम्ही ते, की कंडिशनल जोडलेलं वाक्य टेन्सचे असते आणि दुसरे वाक्य मॉडेल ऑक्झिलरीचे असते. ठीक आहे, लिहिलं हे. कंजंक्शनने जोडलेले दोन्ही वाक्य मॉडेल ऑक्झिलरीचे नसतात. कंजंक्शनने जोडलेले दोन्ही वाक्य मॉडेल ऑक्झिलरीचे नसतात. तसेच कंजंक्शनने जोडलेले दोन्ही वाक्य टेन्सचे सुद्धा नसतात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स नसतात. नेमकं असतं काय ना, कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं तर दुसरं वाक्य मॉडेल ऑक्झिलरीचं, किंवा पहिलं जर मॉडेल ऑक्झिलरी असेल तर पुढचं वाक्य टेन्सचं असेल. मग यात काय रूल आहे? प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर प्रेझेंटची ऑक्झिलरी आणि पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर पास्टची ऑक्झिलरी. क्लिअर? ठीक आहे. आता मी काम करतो, अजून एक दुसरा राऊंड घेतो, त्यात तुम्हाला कळेल. आय होप की कळावं. नाही कळलं तर तिसरा राऊंड घेऊ, नाही कळालं चौथा राऊंड घेऊ. तुम्ही मला प्रश्न विचारणार त्यावरती, मी पुन्हा लिहितो दुसरे वाक्य आणि त्यावरती आपण पुन्हा डिस्कशन करू. बघा, आता मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. अजून सुरू केलं नाही आहे आपण, कुठलाही प्रश्न मी घेतला नाही आहे. आता आपण स्टार्ट करू, आधी तुम्हाला समजलं पाहिजे ते. बघा, पहिला प्रश्न पुन्हा. इफ माय टीचर टीचेस अस प्रॉपरली वी डॅश अंडरस्टँड इझिली. कॅन, कुड, वुड, माईट असे 4 पर्याय. आता मी प्रश्नपत्रिकेकडे चाललो आहे हळूहळू, म्हणजे पॅटर्नकडे चाललो आहे आपण. आता बघा, हा इफ आहे, हा कंजंक्शन आहे. कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं आहे का आधी हे चेक करा. टेन्स आहे का? तर प्रेझेंट टेन्स आहे, कंजंक्शनचं वाक्य आहे, हे प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे.
मग हे कुड प्रेझेंटची आहे का? नाही. वूड नाही. माईट नाही. हा कॅन प्रेझेंट आहे. मग जर विल राहिलं असतं तेही उत्तर राहिलं असतं, शाल तेही राहिलं असतं, मे तेही राहिलं असतं, पण तो देत नाही. आणि जर दिलं तर मग ते कॅन्सल होतं प्रश्न. पण कॅन्सल तेव्हाच होतं जर त्याच्यावरती काय आपण ऑब्जेक्शन घेतलं तर. आता बघा पुढचं वाक्य. इथं इन केस आहे, याने कंजंक्शन आहे हा. मग इथून पुढचं वाक्य टेन्स असेल आणि इकडचं मॉडेल ऑक्झिलरी. मग इथं मॉडेल कुठले? ऑलरेडी माईट आहे. माईट आहे म्हणजे इथं फिल इन द ब्लँक केलं आहे. म्हणजे त्याने क्लिअर सांगितलं की इथं माईट वापरला म्हणजे पास्ट टेन्सच पाहिजे. मग पुढे ते ब्लँक आहे. मग माईट हे पास्टची ऑक्झिलरी. याच्यावर मला तर डोकं लागलं की इथे पास्ट टेन्स येईल. मग प्रेझेंट टेन्स येत नाही, प्रेझेंट परफेक्ट येत नाही, हा काही टेन्सच नाही आहे. वर्कड V2 येईल माझा. म्हणजे काय? त्याला रिवॉर्ड मिळाला असता जर त्याने ऑनेस्टली काम केलं असतं तर. आता पुढचं वाक्य बघा. हा इफचं कंडिशन आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं गडबड आहे. गडबड काय आहे? कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सचं असतं, मॉडल ऑक्झिलरीचं नसतं. आणि मी सांगितलं विल हा तुम्ही मॉडल ऑक्झिलरी म्हणून गृहीत धरा, फ्युचर टेन्स म्हणून नाही. मग इथं विल हा चुकीचा आहे. हा जर मी ड्रॉप केला तर आता बरोबर होईल. कसं बघा आता. इफ यू कम लेट, आता कम V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे आणि इकडे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे. आता हे करेक्ट होईल. पण हे विल असल्यामुळे आता हे चुकीचं आहे. पुढचं वाक्य. अनलेस यू ट्राईड अगेन यू डिड नॉट गेट सक्सेस. अनलेस हा कंजंक्शन आहे बघा. कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्सी असते, टेन्सी असते. मग हा V2 आहे. V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यात पास्टची ऑक्झिलरी येते. म्हणजे पास्टची ऑक्झिलरी आहे का? नाही आहे याच्यात. पास्टची ऑक्झिलरी नाही आहे याच्यामध्ये. डीड आहे. हा तर प्रायमरी ऑक्झिलरी. आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी पाहिजे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? ह्या डीडला खोडून आपल्याला काय करावं लागेल? तिथं मॉडेल ऑक्झिलरी ऍड करावं लागेल पास्टची, कारण हा पास्ट टेन्स आहे. मग कुठली पास्टची? वुड, कुड, शुड, माईट. कुठली एक टाकायचं? यू माईट नॉट गेट सक्सेस, यू वुड नॉट गेट सक्सेस, यू कुड नॉट गेट सक्सेस. ठीक आहे. इथे चुकीचं आहे. पुढचं वाक्य बघा. डॅश हे मी प्रकार लिहिले परीक्षेत कसे येतात. एक शब्द ब्लँक होतो, एक अर्धवाक्य तोंड टाकतो, एक चुकीचं घेऊ आपण प्रश्न. इथं वाक्यच तोडलं डायरेक्ट. इफ शी रीड्स प्रॉपरली. आता बघा इफचं वाक्य आहे, रीड्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंटच्या ऑक्झिलरीचं वाक्य पाहिजे. मग प्रेझेंटच्या ऑक्झिलरी कुठले? शी कॅन पास हे उत्तर आहे. हे शी कुड वुड पास येणार नाही, तर हे शी कुड येणार नाही आणि माईट येणार नाही. का येणार? ह्या पास्टची ऑक्झिलरी आहे, पास्टची ऑक्झिलरी आहे, पास्टची ऑक्झिलरी आहे. हे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे आणि हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. क्लिअर एवढं? तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला जर नाही कळलं असेल चॅप्टर मला तुम्ही मेसेज करा, फोन करा, मी पुन्हा रिपीट करेल. पण मी ट्राय करतो पुन्हा. दोन वाक्य असतील. हे बघा, हे दोन वाक्य जोडलेले आहेत. एक कंजंक्शनचं वाक्य असेल आणि एक मॉडेल ऑक्झिलरीचं वाक्य असेल. कंजंक्शनचं वाक्य असेल टेन्स, दुसरं असेल मॉडेल ऑक्झिलरी. दोन्ही टेन्स होणार नाही. दोन्ही कंजंक्शनचे वाक्य मॉडेल ऑक्झिलरी होणार नाही, तसे दोन्ही टेन्स होणार नाही. मग एक पाहिजे टेन्स आणि एक पाहिजे मॉडेल ऑक्झिलरी. मग ते कसं होईल? एक येणार प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी. क्लिअर एवढं? नाही कळालं मी अजून एकदा सांगतो. तिसरा राऊंड घेऊ आपण, थर्ड राऊंड सांगतो, आता कळेल तुम्हाला. बघा आता मी 4 वाक्य लिहिले आहेत. या 4 वाक्यांमध्ये आपण आधी अर्थ शोधू आणि करेक्ट आहे का बघू. पहिलं, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. बघा कंजंक्शनचं वाक्य प्रेझेंट टेन्स आहे, वर्क हार्ड आणि प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे. बरोबर आहे वाक्य. दुसरं वाक्य, इफ यू वर्कड हार्ड, V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आलं दोन्ही बरोबर. पुढचं वाक्य बघा. इन केस शी कम्स लेट शी मे मिस द मूवी. जर ती उशिरा आली, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. बरोबर आहे. इथं इफ शी इन केस शी केम लेट, पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी. हे बरोबर आहे. हे सगळे वाक्य आता बरोबर आहे. इथं प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी. क्लिअर. आता त्यांचा अर्थ जाणून घेऊ आपण. तर कंडिशन 2 प्रकारचे आहेत. व्यवस्थित आहे का? आता मी स्टार्ट करतोय. एक असे प्रेझेंट टेन्सची कंडिशन आणि एक असे पास्ट टेन्सची कंडिशन. दॅट्स इट, संपल्या. फ्युचर टेन्सची कंडिशन नाही. तर आता ऐका दोघांमध्ये काय फरक आहे. इफ शी वर्क्स हार्ड, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. जर तू अथक प्रयत्न केले तर तुला यश मिळेल. प्रेझेंटची कंडिशन आहे. आता याचा अर्थ काय बरं V2चा? जर तू अथक प्रयत्न तर तुला यश मिळालं असतं. हे पास्ट टेन्सची कंडिशन आहे. मग आता दोघांमध्ये ना कुठली पॉसिबल आहे बरं? आता होऊ शकते
जसे बघा, मी पुन्हा सांगतो, जर तुम्ही असा प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळू शकते, यश मिळेल. जर तुम्ही असा प्रयत्न केले असते तर तुम्हाला यश मिळालं असतं. हे पास्टमध्ये गेलं, आता होणं शक्य नाहीये. जसे बघा, इन केस शी कम्स लेट, समजा जर ती उशिरा आली तर ती चित्रपट मिस करेल. इन केस शी केम लेट, जर ती उशिरा आली असती ना तर तिने चित्रपट मिस केला असता. हे पास्ट टेन्सची कंडिशन आहे. जसं मी जर प्रिलिम पास झालो असतो ना 2011ला, तर मी आज IAS राहिलो असतो. जर मी आधीच UPSCत आलो असतो तर आतापर्यंत IAS राहिलो असतो. जर इंडियाने टॉस जिंकला असता तर इंडिया मॅच जिंकली असते. जर प्राईम मिनिस्टरने असं केलं असतं तर तसं झालं असतं. ह्या पाचच्या कंडिशन आहे. प्रेझेंटचं काय, जर मी अभ्यास केला तर पास होईल, जर मी असं केलं तर तसं होईल. तर थोडक्यात सांगतो, प्रेझेंट टेन्सची कंडिशन आहे ना, यामध्ये क्रिया पॉसिबल असते. पास्ट टेन्सची कंडिशन आहे ना, यामध्ये क्रिया पॉसिबल नसते. जर मी 8 वर्ष आधी असं केलं असतं तर, जर मी हा क्लास आधी सुरू केला असता तर, जर मी ऑनलाईन आधी झालो असतो, या सगळ्या पास्ट टेन्सच्या कंडिशन आहे, ज्या आता होणार नाही. मग प्रेझेंट टेन्सच्या कंडिशन म्हणजे होण्याची शक्यता असते. म्हणून प्रेझेंट टेन्सच्या कंडिशनला आपण म्हणतो रिअल कंडिशन. रिअल कंडिशन शब्द आहे का, कंबाईन 2018चा पहिला प्रश्न घेऊ आता आपण. याला म्हणतात रिअल कंडिशन. का म्हणता बरं रिअल? कारण ते होऊ शकतंय ना. जर तुम्ही अभ्यास केला इंग्लिशचा, 40+ मार्क्स मला जातील राज्यसेवेला, आणि 25+ कंबाईनला जातील. ठीक आहे, 50 पैकी 50 नाही मिळणार, आणि 30 पैकी 30 पण नाही, ते मलाही नाही मिळणार. म्हणजे काय, ही शक्यता होऊ शकते. पण जर मी अभ्यास केला असता इंग्लिशचा तर आतापर्यंत मला पोस्ट मिळाली असती. गेलं ते. हे पास्ट टेन्सची कंडिशन आहे. पास्ट टेन्सची कंडिशन खोटारडी असते, मग त्याला म्हणतो आपण अनरिअल कंडिशन. बघा, शब्द व्यवस्थित आहे का, 4 पर्याय आहे राज्यसेवेच्या. मग आता प्रेझेंट टेन्सची कंडिशन कुठली, शक्य आहे का ती? हो. मग त्याला अजून एक शब्द आहे पॉसिबल कंडिशन. मग पास्ट टेन्सच्या कंडिशन मध्ये शक्य आहे का, नाही आहे, मग ते इम्पॉसिबल कंडिशन. इम्पॉसिबल कंडिशन. ठीक आहे. मग आता प्रेझेंट टेन्सच्या कंडिशन मध्ये प्रोबॅबिलिटी आहे का, म्हणजे संभाव्यता हो आहे ना, त्याला प्रोबॅबल कंडिशन पण म्हणतात. प्रोबॅबल. ठीक आहे. आणि लाईकली पण शब्दाला, लाईकली. लाईकली म्हणजे संभाव्य. लाईकली कंडिशन. आणि याला काय म्हणतात अनलाईकली. अनलाईकली. याला अजून काय म्हणतो आपण इम्प्रोबॅबल. इम्प्रोबॅबल. अजून काय म्हणतो आपण याला हायपोथेटिकल. हायपोथेटिकल. आणि अजून एक शब्द याला तो म्हणजे इमॅजिनरी कंडिशन. इमॅजिनेशन असते ते. एवढे शब्द सगळे MPSC 4 पर्यायात आहे. मी घेतो आता. प्रेझेंट टेन्सचे कंडिशन काय असते, जर मी पुस्तकं विकत घेतल्याने वाचले तर मला ज्ञान मिळू शकतं, आहे शक्यता. पण जर मी आधीच कॉलेजला असताना जर मी पुस्तकं विकत घेतले असते आणि वाचले असते तर आतापर्यंत मी ज्ञानी बनलो असतो. हे होणं शक्य नाही आहे. मग पास्ट टेन्सची कंडिशन ही ज्या क्रिया घडून गेल्या ना त्याच्यावरती रिग्रेट म्हणजे पश्चाताप केला जातो. प्रेझेंट टेन्समध्ये शक्य आहे. मग प्रेझेंट टेन्सच्या कंडिशनला काय काय नाव आहे जे आपल्याला 4 पर्याय दिसतात. रिअल कंडिशन, प्रेझेंट कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन, पॉसिबल कंडिशन, लाईकली कंडिशन. जे घडू शकते, संभाव्य, शक्यता, जे होऊ शकते. आता हे पास्ट टेन्सच्या कंडिशनला काय आहे, अनरिअल, खोटारडी आहे. जर आपण आधी हे काम केलं असतं तर असं झालं असतं, असं केलं असतं तसं झालं असतं, खोटारड आहे. हे इम्पॉसिबल आहे ना, इम्पॉसिबल. जर भारताने आधीच आपल्या आरोग्य सेवेवरती जर भर दिला असता ते गेलं. ते हा अनलाईकली आहे, शक्य नाही आहे. ते इम्पॉसिबल आहे, इम्प्रॉबेबल आहे, ते असंभाव्य आहे, हायपोथेटिकल आहे. गृहीत आहे. गृहीतच काय की जर मी पास झालो ना तर तुम्हाला पैसे देईल मी, काय काळजी करू नका. जर मी पास झालो असतो तुम्हाला मदत केली असती मी. हे हायपोथेटिकल आहे, गृहीतक आहे. सेम थिंग इमॅजिनरी आहे. म्हणजे काय, मी जर पंतप्रधान झालो असतो, जर मी श्रीमंताच्या घरी जन्माला आलो असतो, जर मी अंबानीचा जर जावाई असतो तर तर ते होणं शक्य नाही आहे. हे शब्द लक्षात ठेवा. 4 पर्याय आहे. इमॅजिनरी कंडिशन म्हणजे पास्ट टेन्सवाली, अनलाईकली, इम्पॉसिबल, इम्प्रोबॅबल, हायपोथेटिकल, अनरिअल म्हणजे पास्ट टेन्सवाल्या, रिअल, प्रेझेंट टेन्स, प्रोबॅबल, लाईकली ह्या प्रेझेंट टेन्सवाल्या. हे यांचे नावं आहेत. क्लिअर आहेत का? तर आपल्याला MPSC किती व्हरायटी प्रश्न याच्यावरती भरपूर आहे. फिल इन द ब्लँक आहे, अर्धवाक्य तोडलं आहे, किंवा चूज द करेक्ट आहे. आणि आता जर रिसेंट आहे कोणाचं काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिअल कंडिशन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ अनरिअल कंडिशन. मग रिअल कंडिशन म्हणजे तुम्हाला असं कंडिशनचं वाक्य बघायचं ते प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. अनरिअल कंडिशन म्हणजे कुठलं वाक्य बघायचं आहे, पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी. कळलाय? मग हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, हे प्रेझेंटचे कंडिशन आहे, याला रिअल कंडिशन म्हणू, याला लाईकली कंडिशन म्हणू, याला प्रोबेबल कंडिशन म्हणू. हे पास्ट टेन्सचे कंडिशन आहे, याला आपण अनरिअल, इम्पॉसिबल, इमॅजिनरी, हायपोथेटिकल सेंटेन्स म्हणू आपण. म्हणजे इफ यू वर्कड हार्ड, जर तू अथक प्रयत्न केले असते तर तुला यश मिळालं असतं. तो टाइम निघून गेलाय ना आता. जर तुम्ही आधीच इंग्लिश शिकला असता तर आज एवढे हे उद्योग करायची गरज पडली नसती तुम्हाला, हेडफोन लावून नोट्स घेऊन बसून रात्री दिवसा सकाळी. ठीक आहे. मग हे पास्ट गेलं ते आता काही उपयोगाचं नाही, ते इमॅजिनरी आहे. आता रिअल काय आहे, जर तुम्ही व्यवस्थित हे व्हिडिओ बघून जर व्यवस्थित नोट्स काढल्या तर इंग्रजी इम्प्रूव्ह करणार तुम्ही. हे प्रेझेंट टेन्सची कंडिशन आहे. मी बघा, हे सेम थिंग प्रेझेंट टेन्सची कंडिशन म्हणजे रिअल कंडिशन. इथून पुढे तुम्ही हे शब्द वापरा, रिअल कंडिशन, लाईकली कंडिशन, पॉसिबल कंडिशन, इमॅजिनरी, हायपोथेटिकल, हे शब्द वापरेल मी. आता आहे का,
पास्ट टेन्स मध्ये दोन कंडिशन असतात. एक प्रेझेंट टेन्स आहे, एक सिंपल पास्ट आणि एक पास्ट परफेक्ट. एक गृहीत धरा, 3 कंडिशन आहे, लक्षात घ्या. 3च वाक्यात 3च कंडिशन इंग्लिशमध्ये आहे. हे गृहीत धरा फक्त. एक सिंपल प्रेझेंट टेन्स, एक सिंपल पास्ट टेन्स आणि काय पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलंय मी, तर ते लिहितो मी इथं. 3च कंडिशन आहे. आता कुठली पास्ट परफेक्ट टेन्स? तर बघा, कंजंक्शनला जोडून मी पास्ट परफेक्ट टेन्स लिहिणार. इफ यू हॅड, आता हॅड नाही तर पास्ट परफेक्ट, हॅड वर्कड हार्ड, कॉमा यू वुड हॅव गॉट सक्सेस. ठीक आहे, इथं पुन्हा म्हणा, इन केस शी हॅड कम विथ्री आहे, कम लेट, शी माइट हॅव मिस द मूवी. आता का हे काय आहे? तर एकदम सोपं आहे. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, हे शिकतोय गेल्या आपण तासापासून. आता प्रेझेंट टेन्सची कंडिशन म्हणजे कुठली कंडिशन? रिअल कंडिशन, पॉसिबल कंडिशन, प्रोबेबल कंडिशन, लाईकली कंडिशन. पास्ट टेन्सची कंडिशन म्हणजे कुठली कंडिशन? अनरिअल, इमॅजिनरी, हायपोथेटिकल, इम्पॉसिबल, इम्प्रोबेबल, अनलाईकली. मग आता ही पास्ट परफेक्टची कंडिशन कुठून आली? पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट एकच कंडिशन आहे, पास्ट असते फक्त ती. ही ती आधी घडलेली, ही नुकती घडलेली, दॅट्स इट. पण फरक आहे. आता बघा, जेव्हा कंजंक्शनने जोडलेलं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स येईल, पास्ट परफेक्ट टेन्स माहिती तुम्हाला आता. हा बघा, पास्ट परफेक्ट, हॅड प्लस V3. पुन्हा सुद्धा टेन्स माहित नाही, पुन्हा ते बघा. आणि काही लोक जर डायरेक्ट शॉर्टकट आले असतील तर त्यांनी टेन्सचे रूल बघा आधी. हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग हा जर कंजंक्शनने जोडलेलं पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आलं तर पुढे मॉडल परफेक्शन पाहिजे. आता मॉडल परफेक्शन म्हणजे काय? तर इकडे या, इथे या, रायटिंगवर लक्षात ठेवा, लिहायचं तुम्हाला डिटेलमध्ये. मॉडल परफेक्शन म्हणजे काय? बघा, इथे मी वुड लिहिलाय, कुड लिहिलाय, माइट लिहिलाय, शुड लिहिलाय, ऑट टू लिहिलाय. हे सगळ्या मॉडल ऑक्झिलरी पास्टचे आहेत. प्रेझेंटचे एक पण नाही, कॅन, विल, शॅल नाही आहे. हे सगळ्या पास्टचे आहेत. आणि त्यांच्यानंतर काय जोडलं मी? हॅव. तर ह्या मॉडल ऑक्झिलरी आहे आणि हॅव जोडलं तर हे वुड हॅव एकत्र, याला म्हणतात मॉडल परफेक्शन. जर हॅव खोडून टाकलं तर हे मॉडल ऑक्झिलरी होईल फक्त. वुड हॅव मॉडल परफेक्शन, कुड हॅव मॉडल परफेक्शन, शुड हॅव, ऑट टू हॅव, माइट हॅव, हे मॉडल परफेक्शन आहेत. आणि एक लक्षात घ्या, आपण काय म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी नंतर कुठला मेन वर्ब येतो? V1 येतो, हे माहिती आहे आपल्याला. मॉडल ऑक्झिलरी नंतर V1 येतो, आपल्या बेसिक लेक्चरला बोललोय आपण. तर मॉडल परफेक्शन नंतर V3 येतो. बघा, झोपू नका इथं, नाही तर काही लोक हेडफोन लावून झोपत असतील. इथं ऐका व्यवस्थित मी काय म्हणतोय. मॉडल परफेक्शन नंतर V3 असतो, V3. मॉडल ऑक्झिलरी नंतर V1 असतो, पण मॉडल परफेक्शन एकत्र आलंय, वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, माइट हॅव, ऑट टू हॅव, हे तर V3 येतो. V3 आलेला आहे, तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला लिहायचा V3. यांचा अर्थ काय बघू आता. वुड हॅव, क्रिया करता आली असती, मला IAS बनता आलं असतं, मला श्रीमंत बनता आलं असतं. बनलोय का? नाही, खोटारडा आहे म्हणून खोटारडा टेन्स मध्ये लिहिले. पुढचं, कुड हॅव, मी करू शकलो असतो, मी IAS बनू शकलो असतो, मी अधिकारी बनू शकलो असतो, नाही बनलो मी, खोटारडा आहे. माइट हॅव, क्रिया कदाचित केली असती मी, खोटारडा आहे. शुड हॅव, करायला पाहिजे होती मी IAS बनायला पाहिजे होतो, मी श्रीमंत बनायला पाहिजे होतो. ऑट टू हॅव, मी करायलाच पाहिजे होते. तर ह्या सगळ्यांना इमॅजिनरी आहे. यांच्यानंतर V3 येतो, तर यांचा वापर कुठे होईल? पास्ट परफेक्ट टेन्सचं कंडिशनचं वाक्य आलं तर पुढे पाहिजे मॉडल परफेक्शन प्लस V3. मग बघा, वुड हॅव प्लस V3 आहे, मॉडल परफेक्शन प्लस V3 येतं. कळलेत का? मग एक सोपं सांगतो, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी आणि पास्ट परफेक्ट टेन्स मॉडल परफेक्शन. मॉडल परफेक्शन नंतर काय? आणि V3. मग मॉडल परफेक्शन काय? वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, ऑट टू हॅव आणि माइट हॅव, हे 5 मॉडल परफेक्शन आहेत. क्लिअर आहेत का? मग पास्ट परफेक्ट टेन्स, मॉडल परफेक्शन V3. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? दोघांचा एकच अर्थ आहे. सिंपल पाचचा आणि पास्ट एकच अर्थ आहे. जर तुम्ही आता प्रयत्न केले असते तर तुम्हाला यश मिळालं असतं. मग हे दोघी टेन्स आहे ना, सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट म्हणजेच काय? इमॅजिनरी, अनरिअल, इम्पॉसिबल, अनलाइकली, हायपोथेटिकल, दोन्ही. सिंपल पास्ट पण आणि पास्ट परफेक्ट पण दोन्ही. फक्त फरक काय? हा सिंपल पास्ट मध्ये मॉडल ऑक्झिलरी पास्टची, पास्ट परफेक्ट मध्ये मॉडल परफेक्शन प्लस V3, हाच फरक आहे लिखाणामध्ये. दोघी अनरिअल आहेत. आता बघा, आपण तिसरं बघूया इथं. इन केस शी हॅड कम लेट, बघा, हॅड कम हा पास्ट परफेक्ट आहे, मग पुढे मॉडल परफेक्शन पाहिजे. मग बघा, मॉडल परफेक्शन माइट हॅव आहे, मॉडल परफेक्शन, याच्यानंतर V3 आहे, मिसळ तुमचं ते मिस्ड. ठीक आहे, मग इथे माइट हॅव मिस्ड म्हणजे हा मॉडल परफेक्शन प्लस V3. मग हे सिंपल पास्ट. दुसरं वाक्य,
मॉडेल परफेक्शन वाला तिसरं वाक्य, हे दोन्ही पास्ट वाले खोटारडे आहेत, खोटारडे म्हणजे अनरियल. मग बघा पुन्हा सांगतो, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, सिंपल पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स मॉडेल परफेक्शन. मॉडेल परफेक्शन 5 आहेत, वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, माईट हॅव, ऑट टू हॅव, आणि यांच्यानंतर V3 पाहिजे. पण ह्या मॉडेल नंतर आपण V1 घेतो, हे बरोबर आहे, पण मॉडेल परफेक्शन नंतर V3 येतो, आणि ह्या आपल्या कंडिशनल संपल्या. इथं संपलं म्हणजे फक्त बिगिनिंग संपली, आता सुरुवात होईल त्याची. ठीक आहे. तर थोडक्यात मी एवढ्यात तुम्हाला एक सांगू शकलो की कंजंक्शनने जोडलेलं वाक्य टेन्स, दुसरं वाक्य मॉडेल ऑक्झिलरी. दोन्ही मॉडेल ऑक्झिलरी शक्य नाही, दोन्ही टेन्स शक्य नाही. मग काय शक्य आहे? प्रेझेंट टेन्स असेल प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स असेल पास्टची ऑक्झिलरी, पास्ट परफेक्ट टेन्स असेल मॉडेल परफेक्शन प्लस V3. मग मॉडेल परफेक्शन हे आहे, वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, टू हॅव, माईट हॅव, यू शुड हॅव. ठीक आहे. मग आता प्रेझेंट टेन्सच्या कंडिशनला काय म्हणतात? रिअल कंडिशन, पॉसिबल कंडिशन, लाईकली कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन. पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्सच्या कंडिशन काय म्हणतात? हायपोथेटिकल, इम्पॉसिबल, अनरियल, इनप्रोबॅबल, इम्पॉसिबल, इमॅजिनरी कंडिशन म्हणतात. क्लिअर एवढं? आता आपण काय करूया, अगदी बेसिक पासून शिकू. प्रेझेंट टेन्सची कंडिशन शिकू डिटेलमध्ये, आणि त्याच्यावरती वाक्य घेऊ. सगळे आयोगाचे आलेले कंबाईन SSC, त्यानंतर CDS UP सगळे घेऊ आपण. आणि PSIचे प्रमाण असं वाटून PSI मी सोपं, काही सोपं घेऊ काही नाही आहे आयुष्यात, काही सोपं नाही आहे. PSIचे प्रश्न, कंबाईनचे प्रश्न आणि राज्यसेवेचे एकच आहे, एकच पॅटर्न आहे, एकच प्रश्नपत्रिका, डिझाईनवाला पण एकच आहे. काही प्रमाणात फोन करतात, सर PSIचं शिकवणार का? अरे बाबा, PSI, फॉरेस्ट, ॲग्री, जे MPC अंडर इंग्लिश सगळे एकच आहे. सगळे प्रश्न इकडे तिकडे कॉपी होत आहेत, त्यामुळे एकच गृहीत धरा. मग आता मी UPSCचं म्हटलं काय, UPSC मला गरज नाही. अरे बाबा, पण ते इंग्लिश एकच आहे ना, ते एकच आहे ना, तुम्हाला फक्त बघायचं आहे आणि त्यात कळेल ना तुम्हाला. UPSC, CDS, SSCचं इंग्लिश कॉपी होतं आपल्याला. मग ते वाक्य घेऊ आपण. प्रेझेंट टेन्स संपला की पास्ट टेन्स घेऊ. मग पास्ट टेन्सचे रूल, वाक्य, आयोगाचे सगळे प्रश्न. पास्ट परफेक्टचे रूल, वाक्य आणि आयोगाचे सगळे प्रश्न. क्लिअर एवढं? हां, मग आता करू स्टार्ट. त्याआधी मी पहिला प्रश्न घेतो राज्यसेवेचा, मग सॉल्व्ह करू आपण त्याला. बघा, पहिला आपण एक प्रश्न घेऊया राज्यसेवा 2018चा. बघा, मी नेहमी 18, 19 का म्हणतो? कारण हे पॅटर्न महत्वाचे, हेच कॉपी होतील, बाकी कॉपी नाही होणार. राज्यसेवा 18 24 पेजला या 51 नंबरचा प्रश्न, 24 पेज 51 नंबरचा क्वेश्चन. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही एक काम करा, हा क्वेश्चन बँक जो आहे, एक तर ऑफिसला येऊन जेरॉक्स घेऊन जा तुम्ही, तुम्हाला मोफत मिळेल इथं, आणि नाही तर तुम्ही तिकडे प्रिंट काढा आणि शक्यतो समोर ठेवा. हा जर तुम्हाला 40+ पाहिजे आहेत आणि 25+ याच्यात पाहिजे कंबाईनला, क्वेश्चन बँकवरती ज्याने होल्ड केला तो पास झाला. 25+, हे 12-15 मार्क्स काहीच कामाचे नाही आहेत. तर तुम्ही एकदा प्रिंट काढा, नसेल तर तुम्ही ऑफिसला येऊन घेऊन जा, आणि जर तुम्ही पुण्यात नाही तर तिकडेच प्रिंट काढा. ठीक आहे. समोर ठेवा, पेज नंबरनुसार जा, तिथं लिहा की हे कंडिशनचं वाक्य आहे, हे टेन्सचं आहे, हे नाउनचं आहे, हे फ्रेज आहे, असं भरून ठेवा. हा ऑफलाईनचे बॅच क्लासेस करता विद्यार्थी, आणि हेच वाक्य रिपीट होतात, हे स्ट्रक्चर रिपीट होतं, डोक्यात फिट होतं ते. तर मी ट्राय करतोय, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतीलच, पण तरी पण हे झालं तर बेटरच आहे. बघा, शोधा जर जेरॉक्सला मिळाला तर. 24 पेज 51 नंबरचा प्रश्न, राज्यसेवा 2018. पहिलं वाक्य, इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द मॅच. बघा आता, इफ इट रेन्स कंजंक्शनने जोडलेलं वाक्य प्रेझेंट टेन्स आहे, रेन्स, आणि पुढचं वाक्य विल आहे, मॉडेल ऑक्झिलरी प्रेझेंटचे. बरोबर आहे वाक्य? कळालंय? दुसरं वाक्य, इफ इट रेन्ड, रेनड V2 आहे तुमचा, सिंपल पास्ट टेन्स आहे. मग पुढचं वाक्य मॉडेल ऑक्झिलरी पास्ट आहे, यस वूड आहे, वूड तो डी म्हणजे वूड, मग तो वूड आहे, पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, हेही बरोबर आहे. तिसरं वाक्य, इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. आता बघा बरं, दोन्हीकडे विल आहे, दोन्हीकडे विल आहे, मॉडेल ऑक्झिलरी दोन्हीकडे येतात का? नाही येतात, हे चुकीचं आहे. मग याच्यात पहिलं वाक्य चुकीचं की दुसरं वाक्य चुकीचं आहे? म्हणजे पहिल्यातला विल चुकीचं की दुसऱ्यातला? तर इफ जोडलाय, कंजंक्शनने जोडलेल्या वाक्यात मॉडेल ऑक्झिलरी नसते, मग ते पहिल्यातलं विल चुकीचं आहे, ते ड्रॉप होईल, तिथं रेन्स होईल, आणि पुढचं वाक्य बरोबर होईल, इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द मॅच. हे बी उत्तर आहे माझं फक्त. सेम राज्यसेवा 18ला आपण आता दुसरा पॅटर्न बघूया. पेज नंबर 29, त्या 29 मध्ये 80 नंबरचा क्वेश्चन आहे. 29ला 80 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, इफ यू डॅश हार्ड, इफ यू डॅश 2 पॅकेट्स ऑफ डिटर्जंट्स, इफ यू डॅश मी आय वुड हॅव लेंट यू सम मनी. ठीक आहे. आता बघा, पहिल्यामध्ये उत्तर काय माहिती मला, पण आपण पुढचं वाक्य वाचू. इफ यू डॅश हार्ड यू वुड गेट फर्स्ट क्लास. आता बघा, इथं वुड आहे, मग मला कळलं वुड आहे म्हणजे इकडे पास्ट टेन्स असेल, V2. दुसरं वाक्य, इफ यू डॅश 2 पॅकेट्स ऑफ डिटर्जंट यू विल गेट 3rd पॅकेट फ्री. विल आहे इथं विल आहे म्हणजे इकडे प्रेझेंट टेन्स असेल. तिसरं वाक्य, इफ यू डॅश मी आय वुड हॅव लेंट. बघा, वुड हॅव, मॉडल परफेक्शन, वुड हॅव प्लस V3, लेंट हा V3 आहे, लेंट उसने देणे उसने घेणे म्हणतो आपण, बरोबर. बॉरो आणि लेंट उसने देणे आणि बॉरो घेणे. तर वुड हॅव लेंट यू सम मनी, वुड हॅव लेंट यू म्हणजे मॉडेल परफेक्शन आहे, इकडे पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. मग पहिला येईल सिंपल पास्ट V2,
दुसरा येईल सिंपल प्रेझेंट V1 आणि तिसरा येईल पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3. मग पहिलं उत्तर पाहिजे मला स्टडी, पहिलं उत्तर पाहिजे मला स्टडीड, पहिले स्टडीड, दुसरं येईल बाय आणि तिसरं येईल हॅड आस्क्ड. मग उत्तर आहे माझं 3, उत्तर आहे माझं 4. स्टडीड, बाय आणि हॅड आस्क्ड 4 उत्तर आहे माझं. म्हणजे पहिला येईल पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, दुसरं येईल प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी आणि तिसरं येईल पास्ट परफेक्ट टेन्स आणि मॉडेल परफेक्शन. करतायत का? नाही कळालं तर मला तुम्ही रिक्वेस्ट करा, मी पुन्हा सांगेल, पुन्हा व्हिडिओ बनवू आपण. आपल्याला बॅच संपवायची घाई नाही. आता रिसेंट मी कंबाईनचा घेतो. कंबाईनवाले म्हणते ना आम्हाला काही बघतच नाही, राज्यसेवाच घेतात ते. कंबाईन 2018 50 पेज 50 पेज नंबर 50 पेज नंबरला 55 नंबरचा क्वेश्चन, 50 पेज नंबर 55 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस एक्सप्रेस द अनरियल कंडिशन. अनरियल म्हणजे बघा, अनरियल म्हणजे मला कुठली असते? अनरियल, इम्पॉसिबल, इमॅजिनरी, अनलाइकली, हायपोथेटिकल, हे सगळी असते पास्टवाली. कुठली पास्ट? सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट, या दोघी अनरियल आहे. मग आता पहिली कंडिशन बघू. इफ इट रेन्स ऑन टाइम द फार्मर्स विल सो द सीड फॉर खरीफ. आता बघा, इफ इट रेन्स ऑन टाइम, रेन्स हा प्रेझेंट टेन्स आहे. पुढे फार्मर्स विल सो प्रेझेंटची ऑक्झिलरी, प्रेझेंट टेन्सची कंडिशन आहे म्हणजे रिअल कंडिशन आहे. आपल्याला कुठली विचारली आहे? अनरियल. दुसरं, इफ ही हॅड इनफ मनी ही वुड परचेस एव्हरी युजफुल सायंटिफिक डिव्हाइसेस. आता बघा, इफ ही हॅड मनी, हॅड याच्यातला V2 आहे. V2 मेन वर्ब आहे. हॅड मेन वर्ब आहे. V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि पुढे वुड आहे, पास्टची ऑक्झिलरी आहे. म्हणजे पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, हे झाली पास्टची कंडिशन. जर त्याच्याकडे पैसे असते तर त्याने सायंटिफिक डिव्हाइसेस विकत घेतले असते, मग झाली म्हणजे अनरियल कंडिशन. हे माझं उत्तर आहे. तिसरं, इफ द गव्हर्नमेंट ट्रायज टू गव्हर्न द पीपल द मोस्ट दे विल टर्न इट अपसाइड डाऊन. इफ द गव्हर्नमेंट ट्राईज हा V1 आहे, प्रेझेंट टेन्सची कंडिशन. पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी विल म्हणजे प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, ही माझी रिअल कंडिशन आहे. चौथं वाक्य, इफ द शेअर मार्केट ड्विंडल्स वी विल लूज आवर मनी. इफ शेअर मार्केट ड्विंडल्स, प्रेझेंट टेन्स येस लागलाय, पुढे विल आहे प्रेझेंटची ऑक्झिलरी, हे पुन्हा रिअल कंडिशन आहे. उत्तर काय आहे? 2. कारण पहिलं, तिसरं आणि चौथं रिअल कंडिशन आहे, दुसरं काय आहे? अनरिअल कंडिशन आहे. क्लिअर? तुम्ही वाक्यांचा जरा तो गांभीर्य बघा. मी म्हणतो ना स्टँडर्ड शिकवतो मी, पदवी दर्जा आहे, तो दर्जा बघा. त्या वाक्यात काय राम श्याम आणि नाऊन आणि सर्वनाम तसलं काहीच नाही मित्रांनो. मग आता हाच प्रश्न कसा कॉपी होईल बघा. आता डोकं लावा, सांगतो मी. हा कॉपी पुढे हे 4 वाक्य येतील, उलटे सुलटे होतील आणि तो काय करेल? अनरिअल विचारेल ना रिअल विचारेल आणि चेंज करेल त्यांचे टेन्सेस. किंवा हेच वाक्य पुढे देतो आणि तो ह्या वाक्यामध्ये कुठली कंडिशन आहे? रिअल कंडिशन, अनरिअल कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन, हेच प्रश्न मी घेईल पुढे. ठीक आहे? तर आता तुम्ही काय करायचं आहे? व्यवस्थित ऐका. मी आता आधी प्रेझेंट टेन्सची कंडिशन चालू करू आपण. तुम्ही तिथून लिहायचं आहे, हे वाक्य लिहायचे तुम्ही आणि भरपूर लिहायचं तुम्ही. ते जेवढं तुम्ही त्या नोट्समध्ये लिहिलंय प्लस हे ऍड करत चालायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. मग आता आपण काय करू? प्रेझेंट टेन्सची कंडिशन चालू करू. मग प्रेझेंट टेन्सची मी वाक्य लिहून देईल. आयोगाचे वाक्य अधिक UPSC SSC वाक्य, संपलं. नंतर सिंपल पास्ट घेऊ, मी वाक्य आणि संपलं. पुढचं हे घेऊ, वाक्य संपलं. करताय? असं 1 by 1 जाऊया आपण. क्लिअर? तर आता मी स्टार्ट करतोय, प्रेझेंट टेन्सची कंडिशन चालू करू आपण. मग तिथून स्टार्ट करू, मग पास्ट टेन्स आणि मूव्ह ऑन होऊ आपण. क्लिअर? मी आधी तुम्हाला एक रूल सांगेल की कंडिशन सेंटेन्स काय ते लिहून घेऊ आपण थोडंफार, नंतर मग प्रेझेंट टेन्सच्या कंडिशन जाऊ. क्लिअर एवढं? ठीक आहे, मी करतो मग स्टार्ट. हां, आता बघा आपण कंडिशन स्टार्ट करतोय. तुम्हाला बेसिक सांगितलं आता की प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, पास्ट परफेक्ट टेन्स, मॉडेल परफेक्शन, ते तुम्ही सविस्तर लिहून घेतलंय. नाही लिहिलं असेल तर स्टॉप करा आणि ते लिहून घ्या सगळं. आता बघा मी स्टार्ट करतोय त्या आधी बेसिक सांगतो, पुन्हा अजून एकदा सांगतो. कंडिशनल सेंटेन्स कशी होती? आधी कंजंक्शन येईल, नंतर टेन्स वाक्य येईल, नंतर मॉडेल ऑक्झिलरी येईल, किंवा मॉडेल ऑक्झिलरी येईल, नंतर कंजंक्शन येईल, नंतर टेन्स येईल. हा रूल आहे कंडिशनल सेंटेन्सचा. टेन्स, मॉडेल ऑक्झिलरी, टेन्स. मग दोन्ही टेन्स होतील का? नाही होणार. मग बघा मी चुकीचं केला इथं हा बॉक्स. दोन्ही मॉडेल ऑक्झिलरी होतील का? एम ए म्हणजे हे मास्टर ऑफ आर्ट्स नाही आहे. मॉडेल ऑक्झिलरी दोन्ही होणार नाही, चुकीचं आहे. दोन्ही टेन्स होत नाही आणि दोन्ही कंजंक्शन सुद्धा, दोन्ही मॉडेल ऑक्झिलरी होत नाही, म्हणून चुकी आहेत. मग हा रूल आहे आपला. कंजंक्शनचं वाक्य जोडलेलं असतं ते टेन्स असतं, व दुसरं वाक्य असतं ते मॉडेल ऑक्झिलरीचं असतं. सेम थिंग. पहिले जर मॉडेल ऑक्झिलरी असेल तर दुसरं वाक्य टेन्स असतं. मग यानुसार आपण राज्यसेवा 18चं वाक्य घेऊया आता. इफ इट रेन्स वी कॅन्सल द मॅच. आता बघा यात काय म्हणतो, तो प्रेझेंट टेन्स आहे हा, रेन्स, आणि इथे प्रेझेंट टेन्स आहे कॅन्सल. V1 दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स होतील का कंडिशनमध्ये? नाही, हे चुकीचं वाक्य आहे. दिस इज रॉंग सेंटेन्स. दुसरं वाक्य बघा. इफ इट रेन्ड वी कॅन्सल्ड द मॅच. इफ इट रेनड वी कॅन्सल्ड द मॅच, म्हणजे इफ इट रेन वी कॅन्सल्ड द मॅच. मग याच्यामध्ये V2 आहे, इथे V2 आहे, दोन्ही सिंपल पास्ट टेन्स आहे, दोन्ही पास्ट टेन्स होणार नाही, चुकीचं आहे पण. तिसरं वाक्य बघा. इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. इथं विल आहे, इथे विल आहे,
दोघांमध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे, दोन्ही मॉडल ऑक्झिलरी होत नाही, हे चुकीचं आहे. चौथं बघा, इफ इट वुड रेन वी वुड कॅन्सल द मॅच. वुड पाचशे ऑक्झिलरी, वुड पाचशे ऑक्झिलरी, दोन्ही वुड आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की दोन्ही टेन्स होणार नाही, दोन्ही मॉडल ऑक्झिलरी होणार नाही. मग याला करेक्ट करायचं तर कसं करायचो आपण? हे कंजंक्शन वाक्य टेन्स आहे ना, त्याच्यात मॉडल ऑक्झिलरी पाहिजे. हा टेन्स आणि पास्ट टेन्स, इथं पाचशे ऑक्झिलरी पाहिजे. इथं हा कंजंक्शन आहे ना, इथं टेन्स पाहिजे, मॉडल चालणार नाही. इथं हा कंजंक्शन आहे, इथं टेन्स पाहिजे, मॉडल चालणार नाही. हे चुकले. मग करेक्ट काय? तर बघा इकडे, तरी बघायचं. इफ इट रेन्स हा प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंटची ऑक्झिलरी. वी विल कॅन्सल द मॅच. जर पाऊस पडला तर आम्ही मॅच कॅन्सल करू. प्रेझेंट कंडिशन, रिअल कंडिशन, लाईकली कंडिशन. इफ इट रेन्ड वी वुड कॅन्सल द मॅच. पास्ट टेन्स, पाचची ऑक्झिलरी, हे बरोबर आहे. मग हे दोन्ही करेक्ट आहे, हे बोथ आर करेक्ट आणि हे चुकीचे आहेत. मग हे का लिहून दिले मी? अशा आपल्या परीक्षा येतात, आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. तर हे वाक्य चुकीचे आहेत, हे वाक्य बरोबर आहे. हे रूल जे आहे ना, हे चुकीचे रूल आहे, हा रूल आपला करेक्ट आहे. कंजंक्शनचं वाक्य टेन्स, दुसरं वाक्य मॉडल. अगेन मॉडल ऑक्झिलरी, टेन्स. मग आता आपण स्टार्ट करू प्रेझेंट टेन्सची कंडिशन, रिअल कंडिशन, नंतर पास्ट टेन्स आणि नंतर पास्ट परफेक्ट आणि नंतर प्रश्न घेऊया. तुम्ही आधी लिहून घ्या बेसिक वाक्य लिहायचे तुम्ही मराठीमध्ये की कंजंक्शनने जोडलेले दोन्ही वाक्य टेन्सची नसतात, दोन्ही वाक्य मॉडल ऑक्झिलरीचे नसतात. एक टेन्सचं असतं, एक मॉडलचं असतं. मग टेन्सचं कुठलं पाहिजे? कंजंक्शनचेच वाक्य टेन्सचे असते, दुसरे वाक्य मॉडलचे असते. प्रेझेंट टेन्स असेल तर प्रेझेंटचे वाक्य, ते आपण घेऊया आपण पुढे. ठीक आहे, हे सगळं लिहून घ्या तुम्ही. तर पहिली कंडिशन मी स्टार्ट करतो आज प्रेझेंट कंडिशन. आतापर्यंत सांगितलं सगळं बेसिक झालं, ते नाही कळलं असेल पुन्हा ते बॅकला जा आणि बघून घ्या पूर्ण ते कम्प्लीट. आता ऐका, प्रेझेंट टेन्स कंडिशन पहिली स्टार्ट करतोय. 3 कंडिशन शिकायची आपल्याला: सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स. मग आधी आपण सिंपल प्रेझेंटची घेऊ, सगळे वाक्य घेऊ, नंतर सिंपल पास्ट. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या कंडिशनला मी काय म्हटलं? रिअल कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन, लाईकली कंडिशन आणि पॉसिबल कंडिशन. हे नाव आहेत, हे 4 पर्यायामध्ये मिळतं आपल्याला. आता नंबर नेक्स्ट, याचा रूल काय आहे ना, तर ऐका. तर तुम्ही मराठीत लिहिली असताना रूल मी पुन्हा सांगतो. कंजंक्शनने जोडलेले वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्सचे असेल तर दुसरे वाक्य मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंटचे असते. कंजंक्शनने जोडलेले दोन्ही वाक्य मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंटचे नसतात. कंजंक्शनने जोडलेले दोन्ही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे नसतात. एका ठिकाणी असतात ते, तो युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तो नंतर बघणार आहोत आपण उद्याच्या लेक्चरला. आता बघा, मी इथं शॉर्टकटमध्ये लिहिला, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहिणार आहात. फुल फॉर्म मध्ये तुम्ही लिहिणार आहात कंजंक्शन अधिक सिंपल प्रेझेंट टेन्स, तुम्ही फुल फॉर्म लिहिणार आहात, अधिक मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंटची. कंजंक्शनने जोडलेले सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंटचे. उलट मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट अधिक कंजंक्शन अधिक सिंपल प्रेझेंट टेन्स. कळलंय गणित? प्रेझेंट टेन्सचं वाक्य प्रेझेंटची ऑक्झिलरी, प्रेझेंटची ऑक्झिलरी प्रेझेंट टेन्सचं वाक्य. तुम्ही हा बॉक्स काढणार आहात. आता याचे प्रश्न कसे येतात ते घेऊया आपण. त्याआधी मी तुम्हाला स्वरूप सांगतो. हे जुन्या काळातले प्रश्न आहे. असिस्टंट 11, 12, 13, 14 किंवा एक वाक्य मी सीडीएसचं घेतलंय, युपीएससी तेच आहे. आता बघा, मी एकूण 4 वाक्य लिहिली आहेत. मला त्यात तुम्हाला फक्त स्वरूप सांगायचं कसं येतं. पहिलं स्वरूप कसं आहे? रिसेंट. 3 किंवा 4 वाक्य देतो, चूज द करेक्ट. आणि हिने सांगतो की हे कंडिशनल सेंटेन्स आहे, तो काहीच सांगत नाही, ते बघा फक्त तुम्ही. मग कंजंक्शनने जोडलेले असं केलं की लॉजिक लावायचं. नंबर 1. नंबर 2, 4 वाक्य देतो म्हणतो, याच्यातली रिअल कंडिशन कुठली? आपण मगाशी बघितलं बघा, कंबाईन 2018चं. अनरिअल कुठली आहे? नंबर 3, वाक्यवरती देतो आणि म्हणतो ही कुठली कंडिशन? रिअल, अनरिअल, तेच उलटं पुलटं करतो. नंबर 4, फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक येतो. नंबर 5, अर्ध वाक्य फिल इन द ब्लँक. नंबर 6, 2 शब्द फिल इन द ब्लँक करताय. एकच कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ही आहे आणि ऍप्लिकेशन खूप वेगवेगळं आहे. म्हणून हे पाठ नाही करायचं की शॉर्टकट काहीच नाही, असं आलं की असं बाण वगैरे दाखवून काहीच नाही. हे समजून घ्या. कन्सेप्ट क्लॅरिटी, संपलं कन्सेप्ट. म्हणजे प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग ते कसे विचारतो तुम्हाला तो. मग आता पहिलं वाक्य घेऊ आपण. तुम्ही लिहिणार आहात, आधी टायटल देणार आहात, हे टायटल देणार आहात, हा बॉक्स करणार आहात. मराठीत 4-5 वाक्य लिहिणार आहात, तिथं मी जे बोललो ते मगाशी किंवा नोट्समध्ये लिहिले आहेत ते. तरी बघा, आता पहिलं वाक्य, इफ यू ऍक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन्स वी डॅश कन्फर्म द ऑर्डर. आता बघा, इथं कंजंक्शन आहे इफ, हा दिसला. यामध्ये प्रेझेंट टेन्सचं वाक्य, ऍक्सेप्ट हा V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे इथं काही मला प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे. सो इफ यू ऍक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन वी डॅश कन्फर्म द ऑर्डर. विल कन्फर्म द ऑर्डर, वुड कन्फर्म द ऑर्डर, कुड कन्फर्म द ऑर्डर आणि माइट कन्फर्म द ऑर्डर. तर हा माइट, कुड, वुड हे पास्ट टेन्सची ऑक्झिलरी आहेत. इथं माझा प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंटची ऑक्झिलरी येईल म्हणून तो विल उत्तर आहे. मग विलच्या जर कॅन असतं तर ते उत्तर राहिलं असतं, शाल असतं तर ते उत्तर राहिलं असतं, त्यानंतर मे असतं तर ते उत्तर राहिलं असतं. पण तो देणार नाही ना तेवढे, चुकेल तो प्रश्न.
दुसरा प्रश्न, हा झाला पहिला पॅटर्न. दुसरा पॅटर्न असा आहे, ही विल विन द रेस, असिस्टंट 2013. ही विल विन द रेस इफ ही डॅश रेग्युलरली. आता डॅश लिहिला आणि इथं लिहिला प्रॅक्टिस, प्रॅक्टिस्ड, हॅड प्रॅक्टिस्ड, प्रॅक्टिसेस. मग आता इथं टेन्स कुठला येईल ना, इथं बघा इथं विल आहे का, विल, ही विल विन द रेस, विन आहे हा. मग इथं मॉडेल जर प्रेझेंटची आहे म्हणजे इकडे प्रेझेंट टेन्स येईल, हा कंजंक्शन आहे, प्रेझेंट टेन्स येईल. मग प्रेझेंट टेन्स प्रॅक्टिस पण आहे, प्रॅक्टिसेस पण आहे. मग आता हा इथं ही थर्ड पर्सन आहे, त्याला यस यस लागतो. मग माझं उत्तर येईल प्रॅक्टिसेस, हे येणार नाही. प्रॅक्टिस्ड सिंपल पास्ट टेन्स आला असता जर इथं वुड राहिलं असतं तर, कुड राहिलं असतं तर, माईट राहिलं असतं तर, हे उत्तर येणार नाही. हॅड प्रॅक्टिस हा पास्ट परफेक्ट आहे. इथं जर मॉडेल परफेक्शन राहिलं असतं, वुड हॅव वन, कुड हॅव वन, माईट हॅव वन, तर हे उत्तर राहिलं असतं, पण हे नाही आहे. म्हणून माझं उत्तर आहे प्रॅक्टिसेस. हा दुसरा पॅटर्न. तिसरा पॅटर्न, इफ यू डॅश मी सम मनी आय डॅश बाय अ स्कूटर. इफ यू डॅश मी सम मनी. आता या केसमध्ये सगळे ऑप्शन आपण बसू, 2 2 2 2. इफ यू गिव्ह मी सम मनी विल बाय स्कूटर, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी जुळलं आहे हे. इथं बघ दुसरं, आता दुसरं ना V2 आहे, गेव आणि मी. मग पास्ट टेन्स हे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे, पास्ट टेन्स बरोबर आहे. मग इथं जर माईट असतं तर हे पण उत्तर राहिलं असतं, चुकीचं आहे. इथं गिव्ह प्रेझेंट टेन्स आहे, पास्टची ऑक्झिलरी वुड. जर इथं विल राहिलं असतं तर हे पण करेक्ट राहिलं असतं, हे चुकीचं आहे. तिसरा कुठलाच टेन्स नाही, गिव्ह नुसतं V3 दिलेला आहे, नुसतं V3 चालत नाही, त्याआधी सपोर्टिव्ह पाहिजे, हॅव, हॅज, हॅड, म्हणून हे पण चुकीचं आहे. सो प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी इथं जुळलाय. मग हे काय चुकीचे आहेत, कारण ते जुळत नाही ना, पास्ट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, प्रेझेंट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, चुकले म्हणून उत्तर गिव्ह. मग ते कसं होईल, इफ यू गिव्ह मी सम मनी, जर तुम्हाला काही पैसे देशील, सो आय विल बाय अ स्कूटर, मी एक स्कूटर विकत घेईल. मग हे खरं कंडिशन आहे, रिअल कंडिशन आहे. पुढचं वाक्य, पुढचं आहे डॅश, अर्ध वाक्य तोडून टाकतो तो आणि अर्ध देतो. राज्यशास्त्र 17ला प्रश्न आहे याच्यावरती. डॅश, यू मे बी अनसक्सेसफुल. यातला मे बी, बी हा V1 आहे, मे हा मॉडेल ऑक्झिलरी प्रेझेंट आहे. मग मला माहिती आहे हे मॉडेल ऑक्झिलरी प्रेझेंट आहे म्हणजे प्रेझेंटचं वाक्य पाहिजे इकडे. याच्यावरनं कळलं मला, मे वरनं कळलं. जर इथं माईट राहिलं असतं तर पास्ट टेन्स राहिलं असतं इकडे. मग प्रेझेंट टेन्सचं वाक्य कुठं आहे, इन केस यू वेस्टेड युअर टाइम, हा पास्ट टेन्स आहे V2. इन केस यू वेस्ट युअर टाइम हे उत्तर आहे. इन केस यू हॅड वेस्टेड आहे ना, हा पास्ट परफेक्ट आहे. हा राहिला असता जर इथं मॉडेल परफेक्शन असतं तर माईट हॅव बीन, वुड हॅव बीन, कुड हॅव बीन, शुड हॅव बीन, म्हणून हे नाही आहे. म्हणून प्रेझेंटची ऑक्झिलरी प्रेझेंट टेन्स हे उत्तर आहे. तर यामध्ये बघा याचं एक पॅटर्न बघा, हे वाक्य पुन्हा UPSC आणि CDSचं हे सेम कॉपी तिथून आला इकडे आपल्याकडे. तर हे असे वाक्य आपल्याला येतात. तर आपण काय करूया, तुम्ही ह्या रूल लिहिला, आता तुम्ही हे सगळे वाक्य लिहून टाकणार आहात आणि झाल्यानंतर मग आपण क्वेश्चन बँक घेऊ आणि ते सगळे वाक्य लिहू. झाला प्रेझेंट टेन्सची कंडिशन, मग सेम पास्ट टेन्स घेऊ. क्लिअर. मग तुम्ही एक काम करा, स्टॉप करा आणि सगळे वाक्य ॲज इट इज 4 पर्याय लिहा, लिहून घ्या. मी पहिला प्रश्न घेतोय, राज्यसेवा 2016, पहिलाच क्वेश्चन बँक आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट केलं की क्वेश्चन बँक तुम्ही प्रिंट काढून घ्या, नसेल तर ऑफिसमध्ये येऊन घेऊन जा, पण बाहेर गावी राहत असेल येऊ नका इतक्या लांब. 2 नंबर पेज, राज्यसेवा 16. राज्यसेवा 16ला प्रश्न असा आहे बघा, पेज नंबर 2 त्यातील 57 नंबरचा क्वेश्चन. 57, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली एक्सप्रेस द प्रोबॅबल कंसातील लाईकली कंडिशन. बघा, प्रोबॅबल म्हणजेच लाईकली, लाईकली म्हणजेच रिअल, रिअल म्हणजेच कुठली पॉसिबल, आणि ही कुठली प्रेझेंट टेन्सची कंडिशन. तो म्हणतोय खालील वाक्यामध्ये कुठल्या वाक्यामध्ये प्रोबॅबल किंवा लाईकली कंडिशन एक्सप्रेस केली आहे. मग आपण काय करू, असं कंडिशनचं वाक्य बघू जे प्रेझेंट टेन्सची कंडिशन आहे. पास्ट टेन्सचं कंडिशन यात येणार नाही कारण त्याने लाईकली, प्रोबॅबल. पहिलं, इफ यू वर्क्स सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. हे बघा आता कंजंक्शन वाक्यात वर्क्स आहे, वर्क्स प्रेझेंट टेन्स आहे, पुढे विल आहे, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, हेच माझं उत्तर आहे. दुसरं, इफ ही हॅड वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही कुड बी. आता बघा हॅड वर्क पास्ट टेन्सची आहे, हे पास्ट टेन्सची कंडिशन आहे म्हणजे हे काय असेल, हे अनरिअल आहे, हे उत्तर नाही. तिसरं, हॅड ही वर्क सॅटिस्फॅक्टरीली, हे पुन्हा पास्ट टेन्सची कंडिशन आहे, इथं हॅड कसा आला हे शिकायचं आहे आपल्याला, सगळं दुसऱ्या व्हिडिओज कळेल तुम्हाला, हे चुकीचं उत्तर आहे. तिसरं, इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली, इफ यू वर्क V2 सिंपल पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, पण ते अनरिअल आहे. आपल्याला काय विचारायचं नाही, प्रोबॅबल किंवा लाईकली, म्हणून उत्तर आहे 1. आता बघा त्याने म्हटलं की प्रोबॅबल किंवा लाईकली कंडिशन विचारलं आहे, 4 वाक्य दिलं आहे, त्यातलं एक वाक्य पहिलं माझं बरोबर आहे. इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड, त्यातलं विल आहे. आता हेच वाक्य ॲज इट इज राज्यशास्त्र 17ला कॉपी आहे, ॲज इट इज. म्हणजे ज्याने राज्यशास्त्र 16चा पेपर ॲनालाइज केला स्वतः, कुठलाचं पुस्तक आणून नाही, स्वतः डोकं लावून, तर ते जर केलं असेल तर त्याचा ॲटलिस्ट एक प्रश्न, म्हणजे एक नाही असे 4 प्रश्न आहेत, एक प्रश्न ॲज इट इज त्याच्या डोक्यात आहे. म्हणून मी प्रश्न का घेतो, काय सांगतो, ॲडव्हान्स शिकायचा आहे, स्टँडर्ड शिकायचा आहे. तर बघा हा प्रश्न ॲज इट इज 17ला कसा कॉपी आहे, मी करतो आणि राज्यशास्त्र 17ला 16 पेजला येतो, 16 पेजला 74,
16 पेजला 74 बघा, तेच वाक्य कॉपी पेस्ट आहे. इफ ही वर्क्स सॅटिस्फॅक्टरीली ही विल बी प्रमोटेड. द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स अबोव इज इम्पॉसिबल, इम्प्रोबॅबल, प्रोबॅबल आणि इमॅजिनरी. आता ऐका, पहिला ऑप्शन आहे इम्प्रोबॅबल पास्ट टेन्सची, दुसरा इम्पॉसिबल पास्ट टेन्सची, चौथा इमॅजिनरी पास्ट टेन्सची. 1, 2 आणि चौथा पर्याय एकच आहे. आणि तिसरा आहे प्रोबॅबल कंडिशन, म्हणजेच लाईकली कंडिशन, म्हणजेच रिअल कंडिशन, म्हणजेच पॉसिबल कंडिशन. म्हणजे हेच वाक्य त्याने उलटं केलं. मग मी का आरडा मारतो की तुम्ही पुस्तके 200 रुपयाची वाचू नका, नॉनसेन्स गोष्टी वाचू नका, क्वेश्चन पेपर. तर त्याचं कारण असं आहे की याचा स्टडी आहे माझा. आणि हे वाक्य कुठून येतात, कुठल्या पुस्तकात येतं, तर 200 रुपयाच्या मार्केटच्या पुस्तकात येत नाही. ते तर तरी स्टँडर्ड एक पुस्तक आहेत आणि स्टँडर्ड क्वेश्चन पेपर आहे. कुठला? UPSC, CDS, SSC, जे तुम्हाला कळलेच बॅच संपेपर्यंत. तर चौऱ्याचं उत्तर 3 आहे. आता तुम्ही काय करणार आहात, तुम्ही हे वाक्य सायमल्टेनियसली लिहिणार आहात, 4 पर्याय सहित लिहिणार आहात. ॲज इट इज लिहा. तो जोपर्यंत पूर्ण स्ट्रक्चर डोक्यात फिट होत नाही तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन पेपर्स कळणार नाही. ॲज इट इज लिहायचं आहे. पुढचा प्रश्न घेतो बघा मी. राज्यसेवा 2018. आता राज्यसेवा 18 24 पेज, त्यातील 51 तो घेतला आपण मगाशी. 24 पेजला 51 बघा आपण घेतला. 24 पेजला 51 काय होता? इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द मॅच. त्यातलं A आणि B बरोबर होतं आणि C चुकीचं आहे. हे आपण सॉल्व्ह केलं आहे. हां, पण तुम्ही याच्यात काय करणार आहात? आय थिंक हे वाक्य पण लिहिले आपण. मूव ऑन होऊया. पुढचं राज्यसेवा 18 29 पेज, त्यातील 80 नंबरचा प्रश्न. 29 पेज, त्यातील 80 नंबरचा प्रश्न. त्यातील हे आपण सॉल्व्ह केलं आहे. फक्त तुम्ही एक काम करा, याचं जे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे ना, प्रेझेंट टेन्सचं कंडिशनचं दुसरं ब वाक्य, ते ब वाक्य तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घ्या. कॉपी पेस्ट करून घ्या म्हणजे लिहून घ्या तुम्ही. सॉल्व्ह केलं आहे आपण ते मगाशी. आता जाऊया आपण कंबाईन 2018ला. 50 पेज, त्यातील 55 नंबरचा प्रश्न. 50 त्यातील 55. 50 त्यातील 55. तो काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेस अनरिअल कंडिशन. आता आपण अनरिअल शिकतोय का? नाही शिकत आहोत. आपण रिअल कंडिशन शिकतोय. मग याचं उत्तर आपण 2 घेतलं होतं मगाशी. मग 1, 3 आणि 4 काय आहे? तर 1, 3 आणि 4 हे रिअल कंडिशन आहे. मग आपण काय करू, हे 1, 3, 4 लिहून घेऊ नोटबुकमध्ये आणि हेच वाक्य रिपीट होतील. हे वाक्य रिपीट होतील. कसे होतील तुम्हाला कळलं. 16चा प्रश्न काय 17ला कॉपी होतं. त्यामुळे हे कंबाईन 2021ला कॉपी होऊ शकतं. तर पहिलं, तिसरं आणि चौथं वाक्य तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या. ते रिअल कंडिशनचं आहे. ओके. सेम कंबाईन तोच 2018चा पेपर. 51 पेज नंबर, त्यातील 56 नंबरचा प्रश्न. 51 मध्ये 56 नंबरचा प्रश्न. पॉइंट आउट द रॉंग सेंटेन्सेस. पॉइंट आउट द रॉंग सेंटेन्स म्हटलंय त्याने. इफ यू डू नॉट मॅरी यू विल मिस मेनी प्रेशियस लाईफ एक्सपिरियन्सेस. आता पहिली गोष्ट इथचं वाक्य घेऊ आपण. इफ यू डू नॉट मॅरी. डू हा कुठला सपोर्टिंग वर्ब आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. कंजंक्शनचं वाक्य आहे ते. मग दुसरं मॉडल ऑफ प्रेझेंट आहे का? आय विल. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी, बरोबर आहे ते. दुसरं वाक्य, अनलेस यू क्लीन युअर हँड्स आय विल नॉट सर्व यू फूड. अनलेस कंजंक्शन आहे. अनलेसच्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे. अनलेस यू क्लीन युअर हँड, क्लीन हा V1 आहे. आय विल नॉट सर्व यू फूड, विल हा मॉडल ऑफ प्रेझेंट आहे. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी जुळलं आहे. दुसरं पण. तिसरं, इफ यू डू नॉट टेक केअर ऑफ युअर ओल्ड पॅरेंट्स यू विल रोट इन हेल. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी नाही केली तर तुम्ही नरकात चढणार, असं वाक्य. आणि दिस इज रिअली गुड सेंटेन्स. म्हणजे बघा सेंटेन्सचा दर्जा बघा जरा मित्रांनो. अरे राम आणि श्याम आणि आय लाईक मँगो तसं काहीच नाही आहे. आणि तसं मी शिकवतोय नाही. इट इज इन्सल्टिंग लाईक. ओके फाईन. इफ यू डू नॉट टेक केअर ऑफ युअर ओल्ड पॅरेंट्स यू विल रोट इन हेल. डू नॉट टेक केअर प्रेझेंट टेन्स आहे. पुढे यू विल रोट प्रेझेंट टेन्सची ऑक्झिलरी आहे. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी, बरोबर आहे हे. चौथं वाक्य, अनलेस यू स्टडी हार्ड द ब्राईट फ्युचर विल नॉट वेट फॉर यू. अनलेस यू स्टडी हार्ड, स्टडी हा V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे आणि पुढे विल आहे, प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे. म्हणजे 4ही वाक्य करेक्ट आहे. मग आता हे 4 वाक्य करेक्ट आहे. मग त्याने काय विचारलं? रॉंग विचारलं आहे. एकही रॉंग नाही आहे. मग उत्तरामध्ये नन ऑफ द अबोव, कारण सगळे करेक्ट आहे. मग आता हेच प्रश्न, हेच वाक्य कॉपी होतील. कसे होतील ते नाही सांगतायत. फिल इन द ब्लँक करेल, जोड्या लावा करेल, हाफ तोडेल किंवा सांगेल ही कुठली कंडिशन आहे, रिअल अनरिअल. त्यामुळे ह्या वाक्य ॲज इट लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजे हेच वाक्य कॉपी होणार आहे. उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न. पुढचा PSI 17ला प्रश्न आहे. PSI 17ला जाऊया आपण. आता PSIच्या लोकांना वाटतं की आमचं इंग्लिश खूप सोपं असतं आणि राज्यसेवा कठीण असतं. नाव लेट सी. PSI 2017 नोव्हेंबरला झालेली. 17ला 2 पेपर झाले होते, एक जूनला आणि एक नोव्हेंबरला. 88 नंबरचा पेज. 88 पेजला 62 नंबरचा क्वेश्चन आहे. आता 62 मध्ये 3 वाक्य आहेत. 88 पेजला 62 3 वाक्य आहे. आपण फक्त तेच वाक्य शोधू जे प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. बाकीचे पास्ट टेन्स वाले. तर त्यातील फक्त पहिलं वाक्य वाचू आपण. फक्त पहिलं, इफ यू ट्राय यू कुड ड्राईव्ह ए कार. इफ यू ट्राय, ट्राय हा V1 आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे ना. तिथं कुड दिला, कुड, ते चुकीचं आहे. तिथं कॅन पाहिजे होतं. का? इकडे कंजंक्शनचं वाक्य माझं प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे ना, कॅन.
इफ यू ट्राय यू कॅन ड्राईव्ह अ कार, असं ते वाक्य पाहिजे होतं, म्हणून ते चुकीचं आहे. मग बी आणि सी जे आहे ते पास्ट टेन्स आहे, ते पास्ट टेन्स आपण चालू करू तेव्हा घेऊ ते वाक्य. मग फक्त ए वाक्य चुकीचं आहे, त्याला तुम्ही जसं तसं लिहिणार चुकीचं आणि नंतर करेक्ट करणार रेड पेनने, कुडचं कॅन. पुढचा प्रश्न पुन्हा PSI 17 तोच पेपर, त्याच पेपरमध्ये 93 नंबरच्या पेजला 93 पेज नंबर, त्यातील 87 नंबरचा क्वेश्चन. 93 मध्ये 87 यात ABC वाक्य आहे, पुन्हा त्यात पास्ट टेन्सची पण कंडिशन आहे, प्रेझेंट टेन्सची पण आहे. आपण फक्त प्रेझेंटची बघू, त्यातलं फक्त वाक्य घेऊया आपण सी वाक्य घेऊ, फक्त सी बघा, AB बघू नका, कारण AB शिकायचं आहे ना पास्ट टेन्स कंडिशन. इफ वी सेंड अ टेलिग्राम टुडे वी शॅल गेट अ रिप्लाय इन 2 days. आता बघा इफ वी सेंड अ टेलिग्राम टुडे, इफ वी सेंड SEND, सेंड हा V1 आहे, V1 म्हणजे प्रेझेंट टेन्स, मग कंजंक्शनचं वाक्य प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे का, तर त्यामध्ये बघा वी शाल ना शाल, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, दॅट इज करेक्ट सेंटेन्स. त्या लिहून घ्या PSI 17 झालंय. पुढचं वाक्य घेतो मी, STI 2018 ला जाऊया आता आपण. आता STI 2018 पेज नंबर 123 पेज नंबर, त्यातील क्वेश्चन नंबर 85 नंबरचा क्वेश्चन, त्यातील फक्त सी वाक्य वाचू, फक्त सी. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू, ते 2 L आहे ना, ते विल वाले शॉर्ट फॉर्म असतो तो, त्याला कॉन्ट्रॅक्शन म्हणतात, ते शिकू आपण क्वेश्चन टॅग मध्ये सांगेल तुम्हाला मी. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू, आय गेट एनी न्यूज कुठला टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. आय विल टेल यू प्रेझेंटची ऑक्झिलरी, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी करेक्ट आहे. मग आपण 3 वाक्य सॉल्व्ह केले. पहिलं वाक्य होतं टेन्सवालं, जे होतं स्टेटिव्ह वर्बला चुकीचं होतं. दुसरं वाक्य होतं पास्ट परफेक्ट टेन्सवाला, आधी क्रिया झाली नंतर दुसरी घडली, ते बरोबर होतं. आणि तिसरं वाक्य करेक्ट आहे, म्हणजे याचं फायनल उत्तर आहे BC म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन. तुम्ही फक्त सी उत्तर लिहिणार आहात, सी उत्तर तुमच्या वाक्यात लिहिणार, आम्ही नोटबुकमध्ये लिहिणार आहात. ST 18 झालं. आता जाऊया आपण असिस्टंटला. ठीक आहे, बघा प्रश्नांचं स्वरूप जर आपण स्टडी केलं ना, तर एक स्ट्रक्चर आहे त्याचा, एक त्याचा पॅटर्न आहे. त्या पॅटर्न ज्याच्या डोक्यात गेला ना, ही इज किंग, ही विल गेट थ्रू इझिली. अँड द पर्सन हू रीड्स बुक मेनी टाइम्स विल स्टे ॲट द सेम ही वॉज बिफोर 2 years बॅक. ओके, कंबाईन 2019 क वर्ग म्हणजे सी म्हणजे स्टॅक्स असिस्टंट एक्साइज 2019चा प्रश्न आहे, 190 पेजला, 190 पेज, त्यातील 77 नंबरचा क्वेश्चन. 190 त्यातील 77, त्यातील सी वाक्य आपण सॉल्व्ह केलं आहे. टेक अनदर सँडविच इफ यू आर हंग्री, हे आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स सॉल्व्ह केलं आहे. आता AB वाचू. अनलेस इट विल रेन आय विल पिक यू अप ॲट 6. अनलेस इट विल रेन आय विल पिक यू अप ॲट 6. आता बघा अनलेस हा कंजंक्शन आहे, दोन्ही ठिकाणी विल आहे, दोन्ही ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी आहे, चुकीचं आहे. मग कुठलं विल चुकीचं आहे, पहिलं की दुसरं? तर अनलेसच्या वाक्यातलं विल चुकीचं आहे, मग त्याला आपण विलला काढू. मग नंतर काय, त्या रेनला एस जोडू, मग रेन्स, कारण इट आहे इथं, त्यानंतर डस जोडा जाईल. अनलेस इट रेन्स आय विल पिक यू ॲट 6. म्हणून त्यातलं तुम्ही चुकीचं वाक्य जसं तसं लिहिणार, नंतर तुम्ही विल खोडणार, नंतर तिथे लिहिणार रेन्स, असं करेक्ट करा त्याला. कारण तुम्हाला जर असिस्टंट कमांडंट IBची एक्झाम, UPSCची एक्झाम, CDची एक्झाम द्यायची असतील तर त्यामध्ये लिहायचं असतं, ऑब्जेक्टच्या 4 पर्याय नसतात, म्हणून सवय लावून घ्या. दुसरं, इफ यू डू नॉट पास द टेस्ट व्हॉट विल यू डू. इफ यू डू नॉट पास द, इफ यू डू नॉट प्रेझेंट टेन्स आहे, इफच्या वाक्यात प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढे विल आहे ना, व्हॉट विल यू डू, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. तो क्वेश्चन बरोबर आहे, कारण तो विल आधी आहे, त्या क्वेश्चनचं काही टेन्शन घेऊ नका. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, दॅट इज करेक्ट. सो माझं उत्तर आहे BC म्हणजे 4. हा कंबाईन 2019चा प्रश्न होता. ठीक आहे, आता येऊ आपण टॅक्स असिस्टंट 16, 201 पेज नंबर, 201 पेजला 60 नंबरचा प्रश्न, 60. त्यामध्ये फक्त आपण सी वाक्य वाचू, का, कारण A आणि B पास्ट टेन्सचे आहेत. फक्त सी वाक्य वाचू. इफ शी वर्क्स रेग्युलरली शी कुड अचीव्ह हर गोल. आता बघा कंजंक्शनचं वाक्य, इफ शी वर्क्स रेग्युलरली, वर्क्स प्रेझेंट टेन्स, इफ शी वर्क्स रेग्युलरली प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढची प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे, तिथे कुड दिलाय, ते कुड नाही होणार, त्याचं कॅन होईल. का, बघा इफ शी वर्क्स रेग्युलरली प्रेझेंट टेन्स आहे, शी कॅन अचीव्ह हर गोल. जर ती दररोज रेग्युलरपर्यंत जर अथक प्रयत्न केला तिने, तर तिचं ते गोल अचीव्ह करू शकते. तर कुड चुकीचं आहे, तिथं कॅन पाहिजे, तर तुम्ही जसं तसं चुकीचं लिहिणार आणि त्याला कॅन करणार. हाय टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न. ठीक आहे, पुढचं वाक्य आहे, पुढचं फॉरेस्ट 2017, 238 पेज नंबर, 238 पेज नंबर. तर 238 मध्ये 33 नंबरचा क्वेश्चन, 238
33. आणि बघा पहिलं फक्त ए वाक्य वाचू आपण आणि कॉपी पेस्ट आहे की नाही बघा. टॅक्स असिस्टंट 16चं वाक्य फॉरेस्ट 2018 कॉपी आहे. इफ शी वर्क्स रेग्युलरली शी मे अचीव्ह हर गोल. बघा तिथं कुड होतं त्याने फक्त मे केलं, बरोबर आहे. इफ शी वर्क्स प्रेझेंट टेन्स पुढे मे प्रेझेंटची ऑक्झिलरी, बरोबर आहे. तेच कॉपी पेस्ट केलं त्याने, फक्त तिथे कुड होतं इथं मे केलं. सो फर्स्ट इज करेक्ट. बीसी पास्ट टेन्स आहे. पुढच्या व्हिडिओला बघू आपण ते. तुम्ही लिहित राहा, फक्त हेडफोन लावून ऐकू नका तुम्ही. दिस इज नॉट यूट्यूब चॅनल. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतो मी. पुढचा प्रश्न 1/7/2019. हां, आता आपण फॉरेस्ट 2019ला येऊ. 252 पेज नंबर, 252 पेज नंबर, त्यातील 38, 252 त्यातील 38, त्यातील फक्त सी वाक्य वाचा. ओनली सी. वी शॅल बी एक्साइटेड, शॅल प्रेझेंटची ऑक्झिलरी. इफ वी लेट आवर इमॅजिनेशन रन अवे. इफ वी लेट हा V1 आहे. लेट कट पुट शट बेट त्यातला हा V1 आहे. मग कंजंक्शनच्या वाक्यात लेट V1 आहे, इकडे मॉडल ऑफ प्रेझेंटची, बरोबर आहे. पण आता तिसरं वाक्य जोडलंय त्याला, व्हॉट माइट हॅव हॅपन. आता व्हॉटने तिसरं वाक्य जोडलंय ना, ते सोडून द्या. पहिले दोन वाक्य कंडिशनच्या हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे ना. तिसरं चौथ्यावर डिपेंड असतं, ते तिसरं वाक्य बरोबर आहे. आपल्याला फक्त कंडिशन पहिलं आणि दुसऱ्याचं रिलेशन जोडायचं आहे. तर शाल आहे इथं, शाल हे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे. इफ जोडलाय, लेट हा V1 आहे, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, हे माझं करेक्ट आहे. पुढचं व्हॉटचं वाक्य ते कुठलंच शकतं, पास्टचं फ्युचरचं व्हॉटेवर. इथं माझं दोन वाक्य कंडिशनचे करेक्ट आहे. पुढचं वाक्य तुम्ही कुठलंही लिहू शकताय, दॅट इज ट्रू. सी वाक्य माझं करेक्ट आहे. ए बी पास्ट टेन्सवाले ते पुढे बघू आपण. तुम्ही फक्त सी वाक्य लिहायचं आहे, ठीक आहे. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्याला आहे, ठीक आहे. ते पास्ट टेन्सच्या सगळे आपण पास्टमध्ये घेणार होतं पण ते ओके फाईन. आता बघा संपले सगळे वाक्य. म्हणजे आपण काय केलं, CDS UPSC जे रिसेंट वाक्य होते हे जुने वाक्य हे, आणि त्यानंतर आयोगात आलेले सगळे वाक्य तुम्ही सगळे घेतले. 16 ते 21 मध्ये आता प्रश्न उरलाच नाही आहे त्यात प्रेझेंट टेन्स कंडिशनवरती. म्हणजे तुमचे वाक्य किती झाले असतील माहिती आहे का? तुमचे वाक्य जवळजवळ 15-20 तरी झाले असतील. म्हणजे सगळे 15-20 वाक्यांचे यांचं रिव्हिजन करायचं आणि हेच प्रश्नपत्रिकेत येतील. मग कॉपी होतील का नाही होणार. मग कॉपी का मी आता टेस्ट पेपर जे तुम्हाला देईन ना कंडिशनची, त्या कंडिशनमध्ये वाक्य तसेच दमदार आणि त्या सोर्समध्ये मी बनवेल. टेस्ट पेपर अधिक नोट्स अधिक क्वेश्चन पेपर हे वारंवार केलं ना, गेला तुम्ही 40+. क्लिअर एवढा. तर हे प्रेझेंट टेन्सच्या कंडिशनचा एक भाग संपला आहे, पूर्ण नाही संपला आहे. पुढचा पॉईंटला येतोय मी, ठीक आहे. पुढचा पॉईंट सांगतो काय असेल तो, तुम्ही सगळे वाक्य लिहून ठेवा. प्रेझेंट टेन्सच्या कंडिशन दुसरा पॉईंट पण लिहितोय आता. सिंपल प्रेझेंट टेन्स कंडिशनचा तर दुसरा पॉईंट सांगतो मी. आता हे डिटेलमध्ये जातो अतिशय अगदी खोलपर्यंत, पूर्ण कंप्लीट संपूया. प्रेझेंट टेन्स मला कळलं, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी हे तर कळालं. रिअल कंडिशन म्हणतो त्याला आपण, प्रोबेबल कंडिशन, लाईकली कंडिशन. आता ऐका, कंबाईन 18ला एक प्रश्न आहे, राज्याच्या 16ला एक प्रश्न आहे, राज्याच्या 17ला एक प्रश्न आहे. तो कसं सांगतो हे बघा. टू बी आणि टू हॅव मेन वर्ब. आता तुम्हाला टू बीचे मेन वर्ब माहिती आहेत. एम इज आर V1, वॉज वेअर V2, बीन V3, बिंग V4. हॅव याचे चार फॉर्म माहिती आहे. हॅव ॲज V1, हॅड V2, हॅड V3, हॅव्हिंग V4. आता ऐका, जर हे मेन वर्ब असतील तर V1 जर आले तर V1 म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये येतील. मग प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, त्याच्यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे क्लिअर करतोय. सपोज आता एमी जर V1 आहे, ऐका, एमी जर मेन वर्ब आहे तो V1 आला म्हणजे ते प्रेझेंट टेन्स होईल. मग प्रेझेंट टेन्स पुन्हा प्रेझेंटची ऑक्झिलरी. फक्त आपण काय करतोय तर मेन वर्ब टू बीचे म्हणजे एमी जर आणि हॅवचे वाक्य घेतोय. पहिलं वाक्य बघा. इफ आय एम लेट टुडे माय बॉस वुड फायर मी. जर मला आज लेट झालं तर माझा बॉस मला कामावरनं काढून टाकेल. फायर मी म्हणजे पेटवेल नाही, फायर कामावरनं काढले, त्याला सॅक पण म्हणतात. आता बघा, इफ आय एम लेट टुडे एवढं वाक्य वाचा फक्त. इफ आय एम लेट टुडे एवढं वाक्य पण वाचूया. इफ आय एम लेट टुडे हे कंजंक्शनचं वाक्य आहे आणि हे टेन्स पण ओळखत आपण. आता लेट हा कंजंक्शन नाही, हा ऍडजेक्टिव्ह आहे. टुडे हा ऍडवर्ब आहे. ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब सगळं कळेल तुम्हाला. आता एम हा मेन वर्ब आहे, कारण याच्यानंतर मेन वर्ब नाहीच आहे. मग एम जर मेन वर्ब आहे, हा किती आहे, पहिला आहे. एम इज आर V1, वॉज वेअर V2, बिन V3. नसेल माहिती तर पुन्हा जा मागे, ते बेसिक लेक्चर बघून घ्या. आपण 5 तास दिले प्रत्येक व्हिडिओला. एम हा V1 आहे आणि हा प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स आला, पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे होती. मग वाक्य चुकीचं आहे. इथं वुड नाही, इथं विल पाहिजे.
करताय. थोडक्यात काय, मी हॅव जर मेन वर्ब घेतलं, प्रेझेंट टेन्स आहे, वेगळं काहीच नाही, मी फक्त सांगतोय कारण तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. इथं हॅव जर आलं तो प्रेझेंट टेन्स आहे. दुसरं वाक्य बघा, इफ शी हॅज टाइम शी माइट मीट वी माइट मीट हर इफ शी हॅज टाइम. आता एक काम करा, याच्यात हा कंजंक्शन आहे आणि याच्यामध्ये हॅज हा मेन वर्ब आहे, कारण हॅज नंतर मेन वर्ब नाहीच आहे. हॅज नंतर विथ्री येतो, नाही आहे विथ्री, इथं कॉमा आहे हा. ठीक आहे, मग आता हॅज हा मेन वर्ब आहे, किती आहे, पहिला आहे. हॅव हॅज V1, हॅड V2, हॅड V3, हॅव्हिंग V4. दोन हॅड असतात ते. मग हॅज V1 आला, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी नाही आहे इथं, मग चुकीचं आहे हे. मग इथं माइटचं मे पाहिजे होतं. ठीक आहे, तिसरं वाक्य, इन केस यू आर पंक्च्युअल ॲट वर्क यू विल गेट प्रमोशन. इन केस यू आर पंक्च्युअल, आर मेन वर्ब आहे त्यातला V1, पंक्च्युअल मेन वर्ब नाही आहे, ॲट मेन वर्ब नाही आहे, वर्क हा नाऊन आहे, प्रिपोजिशन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. आर मेन वर्ब आहे V1, प्रेझेंट टेन्स व प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे का याच्यात, तर आहे विल. जर तुम्ही कामामध्ये अतिशय तत्पर असणार तर तुम्हाला प्रमोशन मिळेल. सो दिस इज करेक्ट. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. ठीक आहे, पुढचं बघा आता, अनलेस यू हॅव स्किल यू कॅन नॉट गेट अ जॉब. अनलेस यू हॅव स्किल, यू हॅव स्किल, हॅव हा मेन वर्ब आहे V1, प्रेझेंट टेन्स पुन्हा प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे कॅन, करेक्ट आहे. थोडक्यात मी काही वेगळं सांगत नाही, तेच आहे प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. फक्त ॲमिजार आणि हॅव हॅज जर मेन वर्ब आले तर ते V1 असतात आणि ते पुन्हा प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं. तर कन्फ्युजन नको म्हणून मी हे फक्त वाक्य घेतोय. पण प्रश्न आले याच्यावरती, आपण घेऊ प्रश्न. आता बघा पुढचं वाक्य, इफ देर डॅश अँड इलेक्शन दिस इयर यू विल डेफिनेटली विन. यू विल प्रेझेंट टेन्स वाला आहे हा, म्हणजे इकडे प्रेझेंट टेन्स पाहिजे. मग थांबा, चुकलं, इथं इज पाहिजे होतं. मग आता प्रेझेंट टेन्स पाहिजे, मग हा पास्ट टेन्स आहे, वेर पास्ट टेन्स आहे, हॅड नन, 4 पर्यामध्ये. मग इज माझं उत्तर आहे. मग इज इथं मेन वर्ब होईल, इज. इफ देर इज अन इलेक्शन दिस इयर, जर यावर्षी इलेक्शन झालं ना, इज मेन वर्ब आहे V1, याच्यानंतर मेन वर्ब नाही आहे. इज प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. ठीक आहे, पुढचं, ही मे गेट अ सीट इफ ही इज इन टाइम. इफ आहे, इकडून वाकडे ही इज इन टाइम, इन टाइम मेन वर्ब नाही, इज V1 आहे. V1 प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. सो दिस वन इज करेक्ट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या टायटलच्या खाली काय लिहायचं आहे, जर ॲमिजार हॅव हॅज वाक्यात मेन वर्ब असतील तर ते V1 असतात व ते वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्सचे असते. व अशा वाक्यात पुढचे वाक्य मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंटचे असायला पाहिजे. क्लिअर? म्हणजे ॲमिजार हॅव हॅज मेन वर्ब, इकडे मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट. संपलाय. म्हणजे आता प्रश्न कसा आहे ना, पहिला प्रश्न घेतो. तुम्ही काय करणार आता, ते मराठीतनं आधी हा टायटल देणार, तुम्ही लिहून घेणार मराठीतनं जे मी बोललो मगाशी, आणि त्यानंतर तुम्ही हे वाक्य आधी लिहिणार आहात सगळे. हे वाक्य लिहिल्यानंतर मग आपण क्वेश्चन पेपरकडे जाऊ. ठीक आहे? बघा आता मी पहिला प्रश्न घेतोय. क्वेश्चन नंबर 1, राजेशा 16, पेज नंबर 2. पेज नंबर 2 ला 54 नंबरचा क्वेश्चन. पेज नंबर 2 54. इफ वी डॅश मीट ॲट 8 वी डॅश हॅव प्लेंटी ऑफ टाइम. पहिलं ऑप्शन आहे मीट हॅव, विल मीट हॅव, मीट विल हॅव. ओके, वॉट एव्हर. आधीच समजून घ्या, इफ कुठे आहे, सुरुवातीला आहे, त्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी येतील का, नाही येणार. मग माझा दुसरा आणि चौथा ऑप्शन मायनस होईल. का? कारण त्यात विलने सुरुवात आहे. इफच्या वाक्यात विल कशाला येईल, नाही येणार, म्हणून दुसरा चौथा ऑप्शन गेला. आता उरला माझ्याकडे पहिला आणि तिसरा ऑप्शन. मग पहिल्या ऑप्शनमध्ये ना, इकडे मीट आणि तिकडे हॅव, मग इथं मीट V1 आणि तिकडे हॅव पुन्हा V1, दोन्ही प्रेझेंट टेन्स होतील ते. इफ वी मीट ॲट 8 वी हॅव प्लेंटी ऑफ टाइम, प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स, हॅव V1 होईल तिकडचा, दोन्ही प्रेझेंट टेन्स होत नाही. मग आपल्याला इकडे प्रेझेंट टेन्स आणि तिकडे मॉडल जरी पाहिजे. मग तिसरं ऑप्शनला येऊ, इफ यू मीट ॲट 8, जर आम्ही 8ला भेटलो तर वी विल हॅव प्लेंटी ऑफ टाइम. मग विल हा याच्यातला आला मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट, आणि हॅव कोण आहे, मेन वर्ब V1, मेन वर्ब V1. ठीक आहे, म्हणून उत्तर आहे 3, हॅवचं उत्तर. आता बघा तुम्ही लिहून घ्यायचं ॲज इट इज वाक्य. दुसरा प्रश्न आहे, कंबाईन 2018, 52 पेज नंबर, 52 पेज नंबर, 52 पेज, त्यातील 62 नंबरचा क्वेश्चन. 62. इफ ही हॅज टाइम ही वुड टेलिफोन. आता बघा, ही हॅज टाइम आणि त्याने अंडरलाईन केला आहे. बघा किती व्हरायटी आहे क्वेश्चनमध्ये. अंडरलाईन, फिल इन द ब्लँक, चूज द करेक्ट. इफ ही हॅज टाइम आणि त्याने अंडरलाईन केला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट द अंडरलाईन मेन क्लॉज इन द अबोव सेंटेन्स. अंडरलाईन केलेलं वाक्य कुठलं रिप्लेस करू शकते खालचं, त्याला करेक्ट करा. मग आता त्याने म्हटलं इफ ही हॅज टाइम, आपण तेवढंच वाक्य वाचू. इफ ही हॅज टाइम, त्यातला हॅज मेन वर्ब आहे, प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे. मग दिलेलं वाक्य त्याने वुड दिलं आहे, ते चुकीचं आहे. मग खाली काय विल. मग पहिलं ऑप्शन इफ ही हॅज टाइम यू शुड, नाही, शुड पास्टची ऑक्झिलरी आहे.
दुसरं इफ ही हॅज टाइम ही विल टेलिफोन, बरोबर आहे. इफ ही हॅज टाइम ही शॅल टेलिफोन. आता शॅल आहे ना प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे, पण मी सिंपल फ्युचर टेन्समध्ये रूल सांगितला होता की शॅल हा आय आणि वीच्या नंतर येतो आणि विल हा सगळ्या सब्जेक्टच्या नंतर येतो. ते आपण शिकणार आहोत नंतर. आय वी नंतर शॅल येतो, इथे ही नंतर शॅल नको आहे आणि वरती वुड आहे तर खाली विल रिप्लेस होईल, म्हणून तिसरं गेलं. चौथं तर दॅट इज मिनिंगलेस आहे ते, म्हणून माझं उत्तर आहे 2. मग याच्यामध्ये हॅज हा मेन वर्ब होता म्हणून ते वाक्य आपण घेतलं. पुढचा आहे प्रश्न असिस्टंट 2017ला जाऊ आपण. 147 पेज नंबर, 147 पेज नंबर. 147ला 33 नंबरचा क्वेश्चन, 147ला 33 नंबरचा क्वेश्चन. त्यातील फक्त पहिलं वाक्य वाचू आपण. ओनली फर्स्ट. इफ आय हॅव टाइम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन. इफ आय हॅव टाइम, हॅव मेन वर V1 आला, नंतर पुढे प्रेझेंट टेन्स झाला तो. मग प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात प्रेझेंटची ऑक्झिलरी पुढे शाल आहे. इफ आय हॅव टाइम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन, जुळलंय, करेक्ट आहे. मग इथं शाल मेन वर्ब, हॅव मेन वर्ब. ठीक आहे. थोडक्यात हे 2 वाक्य आलेले तिथं. तर सांगण्याचा मुद्दा काय, ॲमिजार जर मेन वर्ब असेल प्रेझेंट टेन्स असतो, हॅव हॅज जर मेन वर्ब असेल प्रेझेंट टेन्स असतो आणि यांच्या वाक्यामध्ये प्रेझेंटची ऑक्झिलरी. क्लिअर एवढं. दुसरा पॉईंट संपलाय. आता तिसरा पॉईंट घेऊ, शेवटचा पॉईंट आहे. मग प्रेझेंट टेन्सची कंडिशन संपेल, कंडिशनल लेक्चर नाही संपणार. कंडिशनल लेक्चर लगेच पुढचं पास्ट टेन्स असेल. तर आता तिसरा शेवटचा पॉईंट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स कंडिशनचा, तो घेतो मी. तुम्ही लिहून घ्या सगळं तोपर्यंत. बघा आता शेवटचा पॉईंट आपला सिंपल प्रेझेंट टेन्स कंडिशनचा आणि प्रेझेंट टेन्सची कंडिशन संपते इथं. आपण पास्ट टेन्सची सुरू करू पुढच्या व्हिडिओला. लास्ट पॉईंट आहे पॅसिव्ह वॉइस प्रेझेंट टेन्स कंडिशन. आता हे पॅसिव्ह वॉइस काय, त्याकरता बघा बेसिकमध्ये मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आहे. जर आठवत नसेल तर तो व्हिडिओ बघा पुन्हा. ॲमिजा नंतर V4 येतो, ॲमिजा नंतर V3 पण येतो. वॉज नंतर V4 येतो, V3 पण येतो. हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन नंतर V4 पण येतो, V3 पण येतो. मॉडल ऑफ नंतर V1 येतं आणि मॉडल प्लस B प्लस V3 येतो. पॅसिव्ह पॅसिव्ह. आता आहे का ऍक्टिव्ह पॅसिव्ह, मी पुन्हा रिवाइज करतो एकदा. ऍक्टिव्ह काय, सब्जेक्ट 2 प्रकारचे असतात, एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह काय, हे एक वाक्य आहे, त्या वाक्यातला सब्जेक्ट जर क्रिया करतोय त्या वाक्यातली, म्हणजे त्या वाक्यातला मेन वर्ब परफॉर्म हा करतोय, हा ऍक्टिव्ह असतो सब्जेक्ट. जर वाक्यातील क्रिया ऑब्जेक्ट करतोय तर हा सब्जेक्ट कोण असतो, पॅसिव्ह असतो. क्रिया सब्जेक्ट करतो ऍक्टिव्ह, क्रिया सब्जेक्ट करत नाही पॅसिव्ह. ठीक आहे, म्हणजे क्रिया सब्जेक्टवर केली जाते. आता मी इथं शिकवतोय तुम्हाला, मी ऍक्टिव्ह आहे आणि तुम्हाला शिकवलं जात आहे, तुम्ही पॅसिव्ह आहात. तर आता ऐका, याच्यात अशी फसवणूक होते आपली, म्हणजे होईलच तुम्हाला बघा भविष्यात. इफ इट रेन्स द मॅच डॅश. आता आपला रूल आपल्याला माहिती आहे, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी, पास्ट परफेक्ट, मॉडल परफेक्शन. आता ऐका, इफ इट रेन्स कुठला टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, प्रेझेंट टेन्स आला मग प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे. विल कॅन्सल, इथं काय वुड कॅन्सल, वुड बी कॅन्सल्ड आणि विल बी कॅन्सल्ड आपण बघणार पण नाही, आपण लगेच विल कॅन्सल करूया. आता मी हे केलं उत्तर, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. आता हे चुकीचं आहे, कसं सांगतो बघा. हा प्रेझेंट टेन्स आहे, इफ इट रेन्स, ह्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे, इट आहे. जर पाऊस पडला तर मॅच कॅन्सल केली जाईल. आता ऐका, दुसऱ्या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, मॅच आहे. मग जरा विचार करा, जर तुम्ही विल कॅन्सल लिहिलं तर मॉडल नंतर V1 आहे, मॉडल नंतर V1 आहे. मग आता त्याचा अर्थ काय होईल, जर पाऊस पडला तर मॅच कॅन्सल करेल, मॅच स्वतः येईल आणि ती कॅन्सल करेल, मी कॅन्सल जा घरी. तसं नाही होऊ शकत. मॅच क्रिया करू शकत नाही, ही निर्जीव गोष्ट आहे. हा पेन क्रिया नाही करणार, याच्यावर क्रिया केली जाईल. बघा मला खिशात ठेवला, तो नाही ठेवू शकत स्वतःला खिशात, ही निर्जीव वस्तू आहे. निर्जीव वस्तू क्रिया नाही करत, त्यांच्यावर क्रिया केली जाते. मग हे मॅच आहे ना, हे वाक्य पॅसिव्ह मध्ये पाहिजे. मॅचला कॅन्सल केलं जाईल, मॅच कॅन्सल नाही करणार, मॅचला कॅन्सल केलं जाईल. मग हे मॉडल ऑफ जरी इथेही प्रेझेंट आहे, इथे प्रेझेंट आहे, बी कॅन्सल्ड आहे नाही, हे पॅसिव्ह आहे आणि हे ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह म्हणजे सब्जेक्ट क्रिया करतो आणि पॅसिव्ह म्हणजे ऑब्जेक्ट क्रिया करतो. मॅचला कॅन्सल केलं जाईल, करणारे ऑर्गनायझर असतील. मग हे उत्तर चुकीचं येतं का, कारण ऍक्टिव्ह मध्ये होऊ शकत नाही, हे पॅसिव्ह मध्ये उत्तर होईल. या केसमध्ये काय करायचं, तुम्ही हाय करून लक्षात ठेवा, मॉडल ऑक्झिलरी तुम्ही बॉक्समध्ये नंतर लिहिणार फुल फॉर्म मध्ये, मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3 म्हणजे पॅसिव्ह. बघा हे वाक्य, मॉडल प्लस बी प्लस V3 म्हणजे पॅसिव्ह. याच्यात क्रिया ऑब्जेक्ट करतो, सब्जेक्ट नाही करत. आता मला सांगा, तुम्ही ट्रॅफिक रूल तोडला तर तुम्हाला शिक्षा केली जाईल का तुम्ही शिक्षा करणार, तुम्हाला शिक्षा केली जाईल.
क्रिया पॅसिव्ह मध्ये होईल. जर तुम्ही सपोज तुम्ही जर कायदा मोडला तर तुम्हाला पनिशमेंट होईल का तुम्ही पनिश करणार? तुम्हाला पनिश केलं जाईल. तुम्ही जर वर्गामध्ये शांत नाही बसला तर तुम्हाला मारलं जाईल. शाळेमध्ये इथं नाही मारणार कोणी, तुम्हाला मारलं जाईल, तुम्ही नाही मारणार काही, क्रिया तुमच्यावर होईल. मग जर पाऊस पडला तर मॅचला कॅन्सल केलं जाईल. मग इथं सुद्धा मॉडेल प्रेझेंट कीज आहे. इथं टेन्शन घेऊ नका, ईडी लागलं, ईडी जाऊ द्या ती. फक्त ते काय आहे, ही क्रिया सब्जेक्ट करतो, बी प्लस V3 ची क्रिया ऑब्जेक्ट करतो, याला म्हणतात पॅसिव्ह. म्हणून हा ईडी नका बघू तुम्ही. V3 कसं काय आलं हे, तर ते V3 नाही, हा विल आपला मॉडेल ऑब्झर्व्हर आहे. फरक आहे याच्यात क्रिया सब्जेक्ट आणि याच्यात क्रिया ऑब्जेक्ट. मग यामध्ये क्रिया सब्जेक्ट कशी करेल, द मॅच. म्हणजे कसं होईल ते, इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी तेच आहे आपलं, म्हणून हे होणार नाही, हे दुसरं होईल. मग तुम्ही मराठी स्पष्ट लिहायचं आहे टायटल दिल्यानंतर की वाक्यातली क्रिया जर ऑब्जेक्ट करत असेल तर मॉडेल ऑक्झिलरी प्रेझेंटच येईल, पण त्यामध्ये ते पॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये येईल. आता पॅसिव्ह स्ट्रक्चर कसं, मॉडेल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3. क्लिअर. दुसरं वाक्य बघा, हे वाक्य आहे रजिस्टर 16चं, आपण मगाशी सॉल्व्ह केलं. इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली, जर त्याने समाधानकारक काम केलं तर काय. आता मला सांगा, जर त्याने समाधानकारक काम केलं तर तो प्रमोट केलं का त्याला प्रमोट केलं जाईल? आता मी समाधानकारक काम करणार आणि मीच प्रमोट करेल का स्वतःला? मला प्रमोट केलं जाईल, माझ्यावर क्रिया होईल. मग इथं पुन्हा बघा, इथं गडबड ही होईल. विल प्रमोट, तो नाही प्रमोट करणार. ही विल प्रमोट नाही, तो प्रमोट नाही करणार, त्याला प्रमोट केलं जाईल. विल बी प्रमोटेड, विल बी प्रमोटेड. मग तुम्ही नाही वुड बी प्रमोटेड, पास्ट टेन्स. इथं जर पास्ट टेन्स असतं तर पास्टची ऑक्झिलरी आली असती, म्हणून हे होणार नाही पास्ट. म्हणून ही विल प्रमोट नाही, तो कसं काय प्रमोट करेल? तो समाधानकारक काम करेल आणि तोच प्रमोट करेल, असं कसं काय होईल? जर त्याने समाधानकारक काम केलं तर त्याला प्रमोशन केलं जाईल, त्याला प्रमोट केलं जाईल. प्रेझेंट टेन्सची ऑक्झिलरी आहे, फक्त पॅसिव्ह व्हायचं म्हणून हे स्ट्रक्चर आहे. पुढचं वाक्य, इन केस यू डू नॉट फॉलो रूल्स. समजा जर तुम्ही रूल्स फॉलो केले नाही तर काय, तुम्ही शिक्षा करणार का तुम्हाला शिक्षा केली जाईल? तुम्हाला शिक्षा केली जाईल. पॅसिव्ह पाहिजे ते. यू मे पनिश, म्हणजे तुम्ही कधी शिक्षा करणार. तुम्ही कशाला करणार शिक्षा? तुम्ही रूल तोडणार आणि तुम्ही शिक्षा देणार अजून. वा. मग यू मे बी पनिश्ड, हे उत्तर आहे माझं तिसरं. मे बी पनिश्ड, हे का नाही माहीत आहे, पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. मे रूल. पुढचं वाक्य, इफ यू कुक वेल, जर तू छान प्रकारे स्वयंपाक केला तर यू आर रिवॉर्डेड. आता बघा हे वाक्यात काय गडबड आहे. इफ यू कुक वेल, कुक प्रेझेंट टेन्स आहे. जर तू छान प्रकारे स्वयंपाक केला तर तुला रिवॉर्ड दिला जाईल. मग इथं प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी पाहिजे नाही, तर प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग आता इथं प्रेझेंट टेन्स आहे, पुन्हा प्रेझेंटचं पॅसिव्ह आहे. मग आपण काय करू, हा आर खोळू, आर इज रॉंग, आणि इथं मॉडेल ऑक्झिलरी लिहू. ते पॅसिव्ह लिहावं लागेल. जर तुम्ही छान प्रकारे स्वयंपाक केला तर यू विल बी रिवॉर्डेड, तुला बक्षीस दिलं जाईल, तुला दिलं जाईल, तू नाही देणार बक्षीस. तू स्वयंपाक करणार आणि तूच बक्षीस देशील स्वतःला, असं नाही होणार ना. जर तू छान प्रकारे कुक केलं तर तुला रिवॉर्ड दिला जाईल, तुला दिला जाईल. आर हा प्रेझेंट टेन्स आहे, हा खोडला जाईल, मॉडेल ऑक्झिलरी येईल, पण पॅसिव्ह मध्ये म्हणून बी येईल प्लस V3. पुढचं वाक्य, इफ द मॅनेजर अराइव्ह लेट, जर आमचा मॅनेजर जर उशिरा आला तर द मीटिंग डॅश मे पोस्टपोन, माइट पोस्टपोन आणि मे बी पोस्टपोन. आता मला सांगा, मीटिंग सांगेल काय मी पोस्टपोन जा घरी, तुम्ही नाही, निर्जीव आहे ते. मग मीटिंगला पोस्टपोन केलं जाईल, मीटिंग नाही करणार, मीटिंगला केलं जाईल. मग मे बी पोस्टपोन येईल, मे पोस्टपोन नाही. म्हणजे जर आमचा मॅनेजर उशिरा आला तर आमची मीटिंग पोस्टपोन करेल, मीटिंग नाही करणार, मीटिंगला पोस्टपोन केलं जाईल. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी. फक्त आपण बी प्लस V3 का जोडतोय, ते क्रिया सब्जेक्ट करत नाही म्हणून. त्यामुळे असं गृहीत नका धरू की हे पास्ट टेन्स झालं, पास्ट टेन्स झालं, बी नाही. तो प्रेझेंट टेन्सची ऑक्झिलरी फक्त काय करतो, क्रिया ऑब्जेक्ट करतो आहे, म्हणून बी प्लस V3 आहे. तर हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवा. हे वाक्य आपण घेतलं आहे रजिस्टर 16चं, इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली. अशा प्रकारचे वाक्य हे UPSC वाक्य आहेत, पण आपल्याला येतील आणि याच्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पास्ट टेन्समध्ये असे वाक्य आले तर आपण घेऊ ते पास्ट टेन्समध्ये. आधी लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स प्रेझेंटचीच ऑक्झिलरी आहे, वेगळं काहीच नाही आहे, फक्त क्रिया ऑब्जेक्ट करतोय म्हणून बी प्लस V3 आहे. प्रेझेंटची ऑक्झिलरी तीच राहील आपली. क्लिअर एवढा? तर हे होतं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सची कंडिशन कंप्लीट. आता तुम्ही UPSC घ्या, CDS घ्या, बँक भारतातले कुठलाही पेपर घ्या आणि त्यात जी कंडिशन येईल प्रेझेंट टेन्सची त्यात तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. वाक्यांचा दर्जाही तोच आहे आणि तेच वाक्य, दर्जा काय तेच वाक्य आहे. आपल्या MPSC प्रश्न हा एकच आलेला फक्त, इफ यू वर्क सॅटिस्फॅक्टरीली, आणि येऊ शकतो 2021ला. क्लिअर? हे सगळे वाक्य ॲज इट इज तुम्ही लिहिणार आहात, जिथं मराठी शुद्ध एकदम स्पष्ट लिहिणार तुम्ही की हे काय आहे, बी प्लस V3 भानगड, हे पॅसिव्ह असतं, याच्यात क्रिया ऑब्जेक्ट करतो, आणि सगळे वाक्य लिहून घ्या. आणि आपण प्रेझेंट टेन्सची कंडिशन संपली आहे. आता आपण चालू करू पास्ट टेन्सची कंडिशन पुढच्या लेक्चरला. सी यू.